गुरुर्विष्णू गुरुर्देवो देवो महेश्वरः महेश्वरा गुरु गुरु साक्षात साक्षात् परब्रह्म परब्रह्म तस्मै तस्मै श्री श्री गुरवे गुरुवे नमः. नमः. योगेश्वर भगवान की जय. जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय. आता काल आपण सुरुवात जी सुंदर केली ना, म्हणजे गुरुचा योग होता आलेला, छान गुरुवार होता, हं, खरंच शुभ दिवस होता. आणि काल आपण रवी, चंद्र, नंतर मंगळ आणि बुधाची माहिती घेतलेली आहे. त्याचा मी हं, व्हिडिओ काढला आणि तो अपलोड पण केलेला आहे. आता आज आपण बघूया 6:30 पर्यंत किती ग्रह होत आहेत ते. 6:30 पर्यंत जेवढे होतील तेवढे घ्यायचे. ओके. हं, तर आता हं. आपल्याला गुरुबद्दल बोलायचं आहे. तर गुरुबद्दल कोण बोलेल? आटले सर तुम्ही बोलणार का? हा बोलतो ना. हा. बेळमकर काकी, त्यांचं गुरुचं बोलून झालं ना की शुक्राचं तुम्ही बोलायचं. शुक्राची माहिती तुम्ही द्या. जी काय तुम्हाला येते ती द्या. काय कुठे कमी जास्त नसेल तर मी बोलीन. सगळ्यांना संधी देतोय आपण ही ना, सगळे पीएचडी वाले आहेत त्यांना हं. बोलायची. हा बोला, आटले सर बोला. तुमचा चेहरा जरा दिसू दे. हा, चेहरा दिसू दे. आटले सर, चेहरा दिसू दे. हा. काळोख चेहऱ्यापेक्षा येतोय. ऑरा महत्वाचा आहे. ऑरा चेहऱ्यापेक्षा. ऑरा. ऑरा महत्वाचा आहे, पण कोण बोलतंय ते लोकांना अपलोड केल्यावर दिसलं पाहिजे ना. हा बघा हा. मी कशी पुरी दिसते, तसे पुरे दिसले पाहिजेत तुम्ही. मिसेसला पण आता सांगा नाही तर कॅमेरा पकडायला. हा तसा नीट. हा. आता जरा बरोबर आहे. खाली घ्या, अजून खाली घ्या. तो पंखा नाही दिसला तरी चालेल, तुम्ही दिसले पाहिजेत. आता तुम्ही दिसतच नाही. नाही, नुसता फॅन दिसतोय. आता अजून जरा खाली घ्या, अजून घ्या. खाली म्हटल्यावर खाली गेल्यावर दिसत नाही म्हणता तुम्ही ना परत. हा, मग वर करा, मग वर करा. आता बघा. हा. अजून थोडा वर, अजून थोडा वर. वर नाही त्याला काय हा, दिसत. ते शर्ट वगैरे दिसलं पाहिजे, नीट पर्सनॅलिटी. हा, बोला हा बोला. हा. गुरुची माहिती द्या. हा. ज्योतिषशास्त्रातला गुरु हा खूप महत्वाचा, अत्यंत महत्वाचा असा ग्रह आहे. ग्रहांमध्ये त्यांच्या गतीनुसार मंदगती, शीघ्रगती असे प्रकार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये गुरु हा मंदगती ग्रह आहे. मंदगती ग्रहांचा उपयोग म्हणजे फलज्योतिषात ज्योतिषात कुंडलीनुसार काही फलादेश द्यायचा झाला तर जीवनावर अ, जो काही परिणाम होतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या जातकाच्या जीवनातले प्रवाह कसे असतील हे जास्त ठळकपणे दिसतील असे ग्रह कुठले, तर गुरु आणि शनी. बाकी चंद्र दर 2.25 दिवसांनी बदलत असतो, पण गुरु हा साधारणपणे 1 वर्ष एका राशीत राहतो. तर त्यानुसार त्याचं जे भ्रमण असतं त्याच्यावरून आपल्या भाग्याचा, म्हणजे गुरुवरून भाग्याचा, पंचमस्थानाचा तो कारक आहे, विद्येचा कारक ग्रह आहे आणि भाग्याचाही तो कारक आहे. द्विपंच नवमौ गुरु, म्हणजे गुरु हा दुसरा, 5वा आणि 9वा आला असताना व्यक्तीला, जातकाला भाग्यकारक अशा गोष्टी घडतात. आता गुरु हा विद्येचा कारक आहे, संततीचा कारक, नंतर मान याचा कारक आहे. तर गुरु हा प्रथम स्थानात असेल तर आयुष्याला तारक, न्यायी, नोकरीत अधिकार, थोडा तो मनुष्य लठ्ठ असतो, भाषातज्ञ असतो, वेदात प्रवीण असतो. तर गुरु हा पुण्ययोग आणि कीर्तिकारक असा आहे. द्वितीय स्थानात असेल तर मोठ्या कुटुंबातील जन्म असतो किंवा कुटुंबात कोणीतरी गुरूंची उपासना मोठ्या प्रमाणावर झालेली असते. त्यामुळे गुरु हा जिथे जिथे असेल तिथे चांगली फळं देतो. तृतीय स्थानात असेल तर त्या व्यक्तीला वाचनाची आवड असते, अक्षर सुंदर असतं. चतुर्थ स्थानात असेल तर उतारवयात सौख्य मिळतं. एकंदर ही व्यक्ती समाधानी असते. आता काही ठिकाणी मातृसौख्य नाही असं म्हटलंय, पण आता आपण बेसिक मध्ये चाललेलो आहोत, त्यामुळे जास्त त्याच्यात आपण हे विचार करायला नको.
गुरु आणि मंगळ असेल तर मर्दानी खेळ. गुरु आणि पापग्रह असेल तर परीक्षेचे वेळी काही अडथळे येतात. गुरु शनी असतील तर संततीला उशीर होतो किंवा संततीबाबत अडथळे येतात किंवा संततीला काही अडथळे येतात. गुरु आणि राहू केतू असतील तर काही शारीरिक व्यंग असतं किंवा संततीलाही काही व्यंग असतं. गुरु आणि नेपच्यून असेल तर दैवी संपत्ती असते. षष्ठ स्थानात गुरु असेल तर तो पोटाचे विकार देतो. मामा मातुल घराणे यांना तो आणि दशम स्थानाला पोषक असतो. गुरु आणि राहू यांची युती असेल तर मामांकडील वंशाचा क्षय होतो. सप्तम स्थानात तर गुरुग्रहाचे हे महत्वाचे स्थान नाही. वैवाहिक सौख्याला चांगला पण नवरा बायको थोडं अंतर असतं. गुरु शनी विलंबित विवाह. गुरु मंगळ हा योग वैवाहिक या दृष्टीने चांगला नाही, अनिष्ट असतो. पुन्हा त्यांचं भावेशत्वानुसार त्याच्यात पुन्हा फरक पडू शकेल. गुरु अष्टम स्थानात असेल तर अचानक धनलाभ होऊ शकतो. नंतर काही घराण्यातील मृत्यू दाखवतो. गुरु आणि शनी असेल तर गरिबी असते. गुरु नवम स्थानात असेल तर हे खूप अत्युत्कृष्ट स्थान आहे. यामुळे स्वकर्तृत्वाने त्या जातकाचा भाग्योदय होतो. त्याचं लिखाण, राजकारण, साक्षात्कार, नंतर पुन्हा गुरु अधिक हर्षल राहून एकूण असतील तर परदेश गमन होऊ शकतं. गुरु दशमात असेल तर बौद्धिक व्यवसाय आणि त्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात 40 वर्षानंतर कीर्ती मिळू शकते. गुरु लाभस्थानात असेल तर जीवाभावाचे मित्र मिळतात, सांपत्तिक आकांक्षा पूर्ण होतात. आता तिथे लाभस्थान हे आपल्या अपेक्षांचं किंवा इच्छापूर्तीचं स्थान आहे आणि नेहमी आपण लाभस्थानात कोणताही ग्रह शुभ फल देतो असं आपला मूळ सिद्धांत आहे. आणि म्हणून आपण कधीही पूजेचा वगैरे संकल्प करताना त्या ग्रहाने नेहमी एकादश स्थानात असल्याप्रमाणे शुभ फल द्यावीत अशी प्रार्थना करत असतो. संकल्प तसा करत असतो. अर्थात प्रत्येक वेळी एकादशात मग लघु पाराशरीच्या नियमाप्रमाणे त्याचं पुन्हा बलवत्ता ही कमी जास्त होत असते. पण जनरली लाभस्थान हे सगळ्या ग्रहांना शुभफल देण्याकरता असलेलं असं स्थान आहे. त्याच्यानंतर गुरु व्ययस्थानात तर तिथे पारमार्थिक प्रगती खूप उत्तम होते. त्याला काही शक्तिपाताची दीक्षा योग येऊ शकतो. गुरूंचं सान्निध्य मिळतं. आणि हा जो गुरु जर पापग्रहाने युक्त असेल किंवा पापग्रहाने दृष्ट असेल तर त्याची अनिष्ट फळं मिळू शकतात. म्हणजे आपल्या एकंदर आचरणामध्ये काही ढोंगीपणा असणं असा भाग होऊ शकतो. आणि गुरु हा कुठे आहे पत्रिकेत याच्यावरून जर गणिताची प्रॅक्टिस असेल तर केव्हाचा जन्म असेल, मग आता कुठली घटना होणं अपेक्षित आहे अशा आडाख्यांसाठी खूप चांगला असतो. गुरु नेपच्यून कोणी केलं गुरु नेपच्यून असेल तर दैवी संपत्ती बरोबर गूढ विद्यांचाही उपयोग होतो. आणि असे समजा पंचम स्थानात युती असेल तर अंतस्फूर्तीचा अंतस्फूर्तीच्या दृष्टीने शुभयोग येतात. अजून सांगू
हॅलो. गुरु जिथे असतो तिथपेक्षा गुरुची दृष्टी जास्त अमृतमय असते. महत्वाचं ज्या असते. ज्या हो. ठिकाणावर गुरुची दृष्टी असते तिथे तिथे त्या त्या घटना, चांगल्या शुभ घटना घडतात. गुरु कितवा आहे त्याच्यावरून गुरुबळ कळतं आणि त्यावरून मुंज हो. करायची का, लग्न करायचं का, हे सुद्धा बरेच आराखडे गावाकडचे ज्योतिषी मांडतात नुसत्या म्हणतात. हो. गुरुबळावरून. आणि गुरुच्या 2 राशी आहेत, धनुरास आणि मीन रास. हे 2 आणि राशी आहेत. तर धनुरास कर्करात ही मूळ त्रिकोण रास आहे. हो. काय पुरुषाच्या कुंडलीमध्ये. आता गुरुची नीच रास कर्क रास आहे. शनीची रास आहे ती. शनी आणि गुरु मित्र नाहीयेत. त्याच्यानंतर मकर राशी, मकर हां, मकर. मकर रास नीच रास आहे. नीच आहे आणि अ, कर्क उच्च आणि आहे. उच्च रास आहे मिथुन आणि कन्या हिंदबली राशी आहेत. मिथुन आणि कन्या हिंदबली राशी आहेत. मूळ त्रिकोण रास धनु आहे गुरुची. आणि आणि मित्र रास उच्चारात कर्क. मेष, वृश्चिक, सिंह आणि कर्क या 4 राशी मित्र राशी आहेत. आणि शत्रू राशी आहेत वृषभ, तूळ, मिथुन आणि कन्या. तुळेला आता आपल्याला माहिती आहे तो शुभ फळं देत नाही. पण कन्येला पण तो शुभ फळं देत नाही. मिथुन आणि वृषभ म्हणजे बुधाच्या 4 राशी आहेत आणि शुक्राच्या 2 राशी. त्यांना ते हा. त्याच्या काय आहेत शत्रू राशी आहेत. म्हणजे शुक्र शत्रू आहे. शुक्र आणि हो. बुध गुरुचे. आता राशी बलाबल. गुरु हा कर्क रास, धनु रास, मीन रास, सिंह, मेष, वृश्चिक या राशीत बलवान होतो. तर मकर, मिथुन, कन्या, वृषभ, तूळ, कुंभ या राशीत बलहीन होतो. शुभ योग. गुरुचंद्र, गुरुमंगळ, गुरु रवी या ग्रहांच्या युती नवपंचम लाभयोग अतिशुभ मानल्या जातात. म्हणजे गुरु आणि दुसरा ग्रह नवापासून 5वा असेल तर त्याला नवपंचम योग म्हणतात. आणि तो नवपंचम. नवपंचम योग म्हणजे अतिशुभ योग आहे. त्याच्यात चांगल्या घटना घडतात. गुरुपासून शुभ योग म्हणजे गजकेसरी योग, हंस योग हे सुद्धा गुरुपासून होणारे राजयोग आहेत. अशुभ योग पंचमहापुरुषांपैकी हंस योग आहे. पंचमहापुरुषांपैकी. अशुभ म्हणजे योग हा बोला, बोला. केंद्रीय स्थानात गुरु. हो, हो. गुरु हा गुरु शुक्र केंद्रस्थानात आणि त्याच्या स्वराशीत व उच्च राशीत असेल असेल तरच केंद्रीय. तरच राजयोग होतो. हा. हंसयोग तो किंवा गजकेसरी हंस योग योग. हा चंद्र आणि गुरुच्या युतीपासून हो. होतो. परवा झाला ना गजकेसरी योग. झालेला. हो. अशुभ योग गुरु शुक्र युती, गुरु शनी युती, गुरु राहू युती, गुरु केतू युती आणि गुरु बुध युती म्हणजे हे शत्रू ग्रह आहेत गुरुचे. यांच्या युती, प्रतियुती, केंद्र योग, षडाष्टक योग या अशुभ फलदायी असतात. म्हणजे अशा योगांवर अशुभ घटना घडतात. बरोबर आहे. अजून काय बोलायचं असेल तर बोला. मला काय काय पॉइंट आठवले ते बोलले. बरोबर. काय अजून सांगायचं असेल तर बोला असं नाही. काही राहायला नको ना. पूर्ण गुरु झाल्याशिवाय शुक्राकडे जायचंच नाहीये आपण. अच्छा. काय अजून असेल काय आठवत तर बोलून टाका. गुरुला सप्तम स्थान मानवत नाही. तर सप्तम स्थान नाही. म्हणजे पती-पत्नीचं वैवाहिक सुख असतं. आणि तिथे जर गुरु असेल आणि ते सप्तम स्थान म्हणजे शुक्राला मानवणार आहे. तर एकमेकांबद्दलचे लैंगिक संबंध जे येतात पती-पत्नीचे ते गुरुला आवडत नाहीत. पण त्यामुळे जर गुरु तिथे असेल तर वैवाहिक सुखात अडसर येतो किंवा विरह योग होतो. अशा घटना गुरु घडवतो सप्तमातला. म्हणजे तो तेवढा शुभ नाहीये सप्तम स्थानाला. नाही. आठवतंय तसं पटापट मेमोराईज करतीये. गुरु आणि शनी हे सम होतात ना. समग्र आहेत. ते काय आहे म्हणजे समग्र. शनी भेग आहे आणि एक एक आहे तो दुसऱ्याला शत्रू मानतो आणि दुसरा आहे तो पहिल्याला सम मानतो. असं आहे ते लफडं आहे. ते सगळं ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे. ते आपल्या IQ पर्यंत जायला फार वेळ लागेल. हो. आणि गुरु गुरु हा 13 शनी महिने लागतो. गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला 13 महिने लागतात. परंतु आता पुढील 8 वर्ष तो अतिचार गतीने जाणार आहे. तर याच वर्षी तो 3 राशी पादाक्रांत करणार आहे गुरु. आणि याच गुरुच्या याच हां. म्हणजे वृषभेतून जो मिथुनला गेला तो परत आता कर्केला जाईल, मग मागे येईल, मग पुढे जाईल. असं करत जून महिन्यात तो सिंह रास सुद्धा गाठणार आहे. एवढा फास्ट आहे तो. अतिचारी गुरु आहे. त्यामुळे जे गुरु 13 महिन्यांनी आल्यावर जी फळं मिळतात, ती कमी महिन्यात फळं पटकन मिळतील आणि त्रास होणार असेल तोही कमी महिन्यातच होणार आहे. आणि एखाद्या गुरु पत्रिकेला.
गुरु प्रत्येक राशीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा होतो. हो तर हो, प्रत्येक शहराचं सिंहराशी वेगळं वेगळं फळ झाल्यानंतर देतो. नाशिकचा हा जास्त मोठा आपल्याला हो माहिती आहे, आता जवळ आणि आहे. प्रसिद्ध आता असलेला. सिंहस्थ आहे. सिंह राशीत गुरु शिवसेना आहे. गेल्यावर आहे. हो. त्यावेळेला सिंहस्थ कुंभमेळा तर नाशिकमध्ये आहे. तर हम्म. सगळ्यांनी मंजुषा व्यवहारेकडे जायचं. आल्यात मग डॉक्टर मंजुषा व्यवहारे. त्यांच्याकडे जाऊ आपण. उतरायचं चालेल भा- तिच्याकडे. ना, चालेल ताई. आणि माझ्याकडे येतात भारतीताईंकडे सगळी माझी माहेरची मंडळी वगैरे पण आम्ही येतात पण ना. तुझ्या माहेरचेच. हो मग सासरचे काय. एवढे लाडके नसतात. माहेरचे लाडके असतात ना. आणि मी मुद्दामहून तिथलं डॉक्टरचं कार्ड घेतलेलं असतं. आम्ही सेवा पण देतो ना तिथे. तर अरे मग वा. ती जी ॲम्ब्युलन्स असते ती पुढे चालते आणि आमची गाडी मागून असते, मागाहून असते. म्हणजे मग आपल्याला एंट्री बरोबर. मिळते तशी. आता 2 बरोबर. कुंभमेळे तर आम्ही विनासायास म्हणजे डायरेक्टली पोहोचायचो. आता बघू यावेळेला काय होतं. काय ना, अनिल चांदवडेकरांकडे अधिकार पद आहे. त्यांना जाऊन भेट. हो, डायरेक्ट. हो. नाही तसंही आम्ही म्हणजे तिथे असतो. आमची टीम तिथे असते. त्या टीममध्ये मग आम्हाला लवकर तिथे प्रवेश असतो. आम्ही तिथेच असतो म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हाही वाटेल आम्हाला आम्ही जाऊ शकतो सहजासहजी असं. बरोबर. आता अनंत आटले सरांनी एवढी सुरेख माहिती दिली गुरुग्रहाची. त्यांचे मी आणि आभार मानते. हा, बोला बोला. गुरुचं तत्व जे आहे, आता ही जी पंचतत्व आपण आहेत ती प्रत्येक शास्त्रात आहे. तसे ग्रहांना तत्व दिली आहे. ग्रह राशी, तर गुरुकडे आकाश तत्व आहे. अग्नी. तर आकाश तत्व आहे. गुरुचं तत्व हे गुरुकडे आकाश आकाश तत्व. तत्व आहे. हा. फक्त गुरु या आकाश तत्व. ग्रहाकडे आकाश तत्व दिलेले आहे. बाकी आकाश सगळ्या तत्व. ग्रहांकडे अग्नितत्व, जलतत्व दिलेले आहे. पण फक्त गुरु हा असा एक ग्रह आहे की ज्याला आकाश तत्व दिलेले आहे. बरोबर बोलताय. बरं, जर हे हा. सांगायचा मुद्दा राहिला होता आपला. आता मी म्हणजे आकाश तत्व. निर्मला बेळंकर ताईंना विनंती करते, त्यांनी जे जे शिकले ज्योतिषशास्त्र, त्यांना जे जे आठवतंय, त्यांनी शुक्र ग्रहाची माहिती उत्तम प्रकारे द्यावी आणि आमचे कर्ण मधुर करावेत. बोला. कॅमेरा बंद आहे. कॅमेरा चालू करा. कॅमेरा चालू करा. हा, आता शुक्र येईल. हा ग्रह गुरुप्रमाणित नैसर्गिक ग्रह आहे. तो रवीपासून 48 अंशावर दूर असतो. हा स्त्री सुखाचा कारक आहे. हा पत्नीचा कारक आहे. जर समजा एखाद्या मुलाला मुलगी पाहिजे असेल तर आपण शुक्रावरून बघतो की ह्याला मुलगी कशी मिळेल कशी नाही, किंवा तिचं एज्युकेशन कसं असेल त्यावरून आपण पाहतो. असाच ह्या शुक्राला स्त्रीकारक ग्रह म्हटल्यामुळं शुक्र सप्तम स्थानावरून सुद्धा आपण त्याचा विचार करतो. कारण सप्तम स्थान हे त्याचं कारक स्थान आपण मानलेलं आहे. शुक्राच्या सप्तमात जी रास येते तो लग्नाचा त्याचा जोडीदार असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. बोला. पत्रिकेमध्ये शुक्र आणि सप्तम स्थानात दोन्ही जर बिघडलेले असेल तर पत्नीचा मृत्यू स्वतःच्या अगोदर होतो, हे मात्र लक्षात ठेवायचं. दोन्ही अत्यंत बलवान जरी असले तरी पती पत्नीमध्ये एखादी पत्नी तरी त्याची मागे राहते किंवा पती मागे राहतो. म्हणून सप्तमावरून शुक्राचा जास्त चांगला विचार करावा. शुक्र हा वीर्याचा पण कारक आहे. पत्रिकेतील बलवान शुक्र हा संततीचा पण कारक आहे. पत्रिकेत शुक्र बिघडला तर काम वासना प्रबळ होते, वीर्य नाश होतो आणि शरीरास थकवा येतो, अशक्तपणा होतो. म्हणून शुक्र हा बलवान असावा जास्तीत जास्त. शुक्राचा जर आपण विचार केला तर शुक्र हा द्वितीयेश आणि सप्तमेश आहे. पण तो दोन्ही स्थानात जरी मारक असला तर गुरुबळ जर असेल तर ह्या शुक्राला चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता असते. शुक्र हा कसा आहे, कौटुंबिक जीवनाचा कारक आहे तो. कारण शुक्र जर नसेल तर कुटुंबामध्ये त्याला अर्थच नाही असं म्हणायला हरकत नाही. शुक्र हा रसिकतेचा कारक आहे. उन्मत्त आणि सुगंधी द्रव्य हे ह्याचा बोलणार आहे. आणि कुंडलीमध्ये शुक्र आणि मंगळ किंवा शुक्र राहू युती असेल तर एखादं प्रेम प्रकरण होतच होतं. प्रेम विवाह होईलच असं नाही, पण प्रेम प्रकरण मात्र होतं. प्रेम विवाहासाठी फलादेश आपण विवाह आणि वैवाहिक सौख्य जर पाहिलं तर ह्या प्रकरणात जास्त अभ्यास आपण करायला पाहिजे. शुक्र आणि मंगळ, शुक्र राहू ह्या युत्या ज्या प्रेम प्रकरणासाठी अत्यंत उपयुक्त होतात आणि यांचा विवाह सक्सेस होतो. कुंडलीत जर शुक्र नीच असेल तर त्या व्यक्तीच्या फक्त काम वासना प्रबळ होतात आणि अशामुळे काही लोकांमध्ये विकृती निर्माण होते. अनैसर्गिक संबंधाची ह्या लोकांना आवड होते. जेव्हा राहू नीच राशीत असतो तेव्हा शुक्र नीच राशीचं एक गमतीचा भाग मी तुम्हाला सांगते. शुक्र कन्या राशीत जर असेल तर ही व्यक्ती ज्योतिषी सुद्धा होऊ शकते.
अशा व्यक्ती हजरजबाबी आणि शब्दाला काटेकोरपणाने धरून असणारे असतात. शुक्र पत्रिकेत नीच राशीत असेल किंवा शनीची दृष्टी असेल तर विवाह उशिरा होतो, पण विवाह सौख्य चांगले लागते. आपण जर विवाहाचा विचार केला तर प्रेम विवाह, वाहन योग, वैवाहिक सुख ह्या बाबतीत आपण शुक्रावरूनच विचार करावा. शुक्र जर चांगला असेल तर पती पत्नीमध्ये कधीही भांडणं होत नाही. कमीत कमी शुक्र हा 7 अंशाच्या पुढं असेल तर तो अत्यंत चांगला असतो, आणि 28, 29, 30 अंशावर असेल तर त्या परिणाम जरा कमी असतो. म्हणजे त्यावेळेस आपण शुक्राची स्थिती पाहायला हवी. आणि जर त्याच वेळेस जर आपण महादशा अंतर्दशा जर पाहिल्या आणि त्याच्यामध्ये जर शुक्राची महादशा अंतर्दशा येत असेल तर आपल्याला त्याप्रमाणे त्याची फळं मिळायला सुरुवात होतात. शुक्र अत्यंत कलागुणाने भरलेला आहे. तो बलवान व्यक्तीचा रसिक सुद्धा आहे, आशावादी आहे, आनंदी बनवतो. आणि शुक्र हे स्त्री कारक असल्या कारणानं, रजोगुणी आणि जलतत्वाचा कारक असल्या कारणाने त्याला संततीच्या वेळेस सुद्धा शुक्राचा आपल्याला उपयोग होतो आणि आपण शुक्र त्यावेळेस पाहतो. शुक्र हा आग्नेय दिशेचा अधिपती आहे. तसाच शुक्राची देवता ही इंद्राची बायको मानली जाते. परंतु या देवताच्या उपासना करणं व्यर्थ म्हणावं लागणार नाही, कारण करावा माणसाने, म्हणजे त्याचं काहीतरी थोडासारी परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. काली माता, चंडिका, दुर्गा देवी, शक्ती देवी यांच्या उपासना शुक्राला फलदायी ठरतात. काही लोकांची अशी मतं आहेत की काही लोकांनी शुक्राला लक्ष्मी मानलेलं आहे, आणि ह्या लक्ष्मीचा रंग आहे शुभ्र, पांढरा, पारवा, काबरा, आणि शुक्राचं रत्न आहे हिरा. आपण काही वेळा बघतो की मुलीचं लग्न होत नाही किंवा मुलाचं लग्न होत नाही तर हिरा घाला म्हणतात. पण हिरा घालतो, पण ती हिरा घातल्यानंतर जर लग्न झाल्यानंतर तो हिरा आपण काढून टाकावा, म्हणजे घालू नये. आणि हिरा जरी घातला शुक्राचा तर जी व्यक्ती घालते, म्हणजे पुरुषांनी घातला तर त्याच्या बहिणीला त्रास होतो, आणि जर बहिणीनं घातला तर भावाला त्रास होतो. पण हे लग्नानंतर बरं का, लग्नाच्या अगोदर नाही. लग्नाच्या अगोदर शुक्र हा शुभ मानलेला आहे. शुक्राचं कसं आहे, तो खूप वेळा आपल्याला इतक्या कला आहेत शुक्रामध्ये की गायन, वादन, नर्तन, शिल्पकार, चित्रकार, रेशमी धागे, रेशमी अलंकार, रेशमी व्यापारी, अलंकार, जवाहीर ह्या सगळ्यांचा असतो. तसंच तो पेट्रोल पंप सुद्धा एखाद्या उभारू शकतो. तागाचे कपडे जे असतात त्यामध्ये सुद्धा शुक्र असतो. शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे. शुक्राला म्हणजे आपण पूर्वीच्या ऋषी मुनी म्हणायचे की बाईनी जर लिपस्टिक लावली तर तिच्यावर शुक्राची कृपा होते, असं हे कोणत्या तरी पुस्तकात मी वाचलेलं आहे, आणि खरी गोष्ट आहे ते. पण आता आपण सगळेच लावतात, त्याबद्दल प्रश्न नाही. पण त्यांचा शुक्र चांगला होतो. ज्यांचा नीच शुक्र असेल त्यांनी लाल रंगाचा थोडा वापर केला तरी आणखीन त्यांच्या लग्नाला उशीर होत नाही, लवकर होतो. शुक्र म्हणजे कसा हा, जिथं आपण पाहतो त्या ठिकाणी शुक्राची महती जास्त वाढलेली आहे. जास्त म्हणजे निदान ह्या कलियुगात तरी शुक्राची महती जास्त आहे. जिथं जावं तिथं आपल्याला स्त्रीचं सौंदर्य पाहायला मिळतं. आजकाल आपण पाहतो मॅचिंग साड्या, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग दागिने, म्हणजे हे सगळं शुक्राचं कारक आहे. आणि त्यामुळे शुक्राला इतकं महत्व आलेलं आहे की विचारता सोडणे. चराचरात आपण बघतो की जरी शुक्र असला तरी शुक्र हा संततीचा कारक आहे. आपण लग्नपत्रिका पाहायला लागलो की अगोदर शुक्राला पाहतो की बाबा ह्याला संतती आहे का नाही, संतती येईल का नाही, होईल का, विचार करतो. पण ज्या वेळेस आपण पंचम स्थान बघतो शुक्रासाठी, तर समजा त्या ठिकाणी केतू असला किंवा राहू असला किंवा इतर काही, तर केतू असेल तर मिसकॅरेज होणार, असू दे. पण मिसकॅरेज जरी नसलं तरी आपण केतूला तिथं का बघतो, पंचमाचा उपनक्षत्र स्वामी पाहना तुम्ही. जर चांगल्या स्थितीमध्ये असेल, गुरु असेल, तर त्या मुलाला त्यांना संतती होणार. म्हणून काय आपण केतू आहे म्हणून सोडून देणार का, नाही. तर त्या ठिकाणी आपण त्यावेळेस शुक्राचा विचार करा. आणि जर त्या ठिकाणी जर आपण शुक्राचा विचार करून जर शुक्राचं नक्षत्र तुम्हाला माहितीये भरणी, पूर्वा, फाल्गुनी आणि पूर्वाषाढा ही शुक्राची नक्षत्र आहे. आणि ह्या शुक्राच्या नक्षत्रामध्ये जर उपनक्षत्र आला तर त्या ठिकाणी केतू किंवा राहू किंवा शनी, मंगळ कोणताही ग्रह असेल तर त्या व्यक्तीला संतती होते. एकदम सांगायचं नाही आपण 6 वाजणार इथे. असं आपण बोलायचं, असं आपण काही सांगायचं नाही.
विवाह शुक्र कसं आहे, प्रेम विवाह, प्रेम प्रकरण याचा कारक आहे. परंतु शुक्र मंगळ राहू हे दाम्पत्य संबंध आणि शुक्राची स्थिती ही चांगली पाहिली जाते. त्याबद्दल आपण काय करू, सविस्तर आपण शुक्र आणि शुक्र गुरु आणि तापायचं ना अजून शुक्राचे दे मग. नक्षत्र कोणतं? ह्या स्थानात जर जाताना पाहिलं, काहीतरी काढते आपलं दे. कोण कोण बोलते तुमचा का कोणाचा आवाज आहे तो? मेघश्याम पाठक सर, जरा माईक बंद ठेवाल तुमचा प्लीज. सॉरी माझा माईक सुरू आहे का? सॉरी बंद करतो. तुमचा कॅमेरा माझ्या ऑन लक्षात ठेवा नाही, आणि माईक- माईक बंद ठेवा. असू दे. नाही, चालेल. माईक चालू आहे हे माझ्या लक्षात नव्हतं. बंद करतो. ओके, चालेल. करतो माईक बंद करतो. ठेवा आणि कॅमेरा चालू हो ठेवा. हो 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 आम्हाला दिसाल तुम्ही. मग शनीची नक्की तुम्हीच नक्की द्या म्हणा नाही तर माहिती. दि- शनीची मी त्यांची दिसणार टाकून नाही माहिती. कारण मी वॉकिंग करतो त्यामुळे दिसणार नाहीये. पण मी हे बंद करतो, माईक बंद करतो. हा, चालेल. शनीची माहिती द्या तुम्ही मग यांच्यानंतर. मी फिरतोय सध्या ह्याला आहे त्यामुळे मला वॉकिंग बोलता येणार नाही तसं. मी हा, वॉकिंग बरं, ठीक सध्या आहे. हा हा चालेल, हरकत नाही. हो, हा, बोला माईक बोला, बंद. बोला. हा, निसर्ग कुंडलीत शुक्र हा द्वितीयेश आणि सप्तमेश आहे. जरी तो मार्केश असला तरी प्रत्येक वेळेला जर मार्केश हा आपल्याला त्रास देतो असं नाही. जर गुरुची जर दृष्टी असेल तर शुक्र हा आपल्याला कुटुंब स्थानामध्ये वाचा वाणी ह्याच्यामुळं सगळा सौख्य देतो. आणि तसं सप्तमात सुद्धा आपला जोडीदार आपल्याला चांगला निवडून देतो. आणि जर सप्तमावर शुक्र आहे आणि समजा गुरुची दृष्टी असेल तर आणखीन चांगला, म्हणजे त्यांचं सौख्य, विवाह सौख्य त्यांना चांगलं मिळतं, हे म्हणायला काही हरकत नाही. आणि शुक्र हा कोणाचा, दैत्य गुरु आहे. जरी दैत्य गुरु आहेत आणि गुरु हा देवांचा गुरु, पण हे दोन्ही जे गुरु आहेत ते इतके उत्तम दोघ जण आहे. पण ह्या दोघांची जरी जोडी आपण एखाद्या वेळेस कधी पाहिली तर पहा तुम्ही, संसार किती चांगला चाललेला असतो. आणि आपण म्हणतो अहो एक दैत्य गुरु आहे, एक शुक्र गुरु आहे. नाही, गुरु हा वाढीचा कारक आहे, मान्य आहे, पण त्यामुळे संतती पण आपल्याला मिळते ना. असं होणार नाही की असं नाही म्हणून. तर असा हा शुक्र विद्येचा कारक सुद्धा मानलेला आहे. काही ठिकाणी जर बघा, लक्ष्मी आली की आपण सरस्वती जातो म्हणतो आणि सरस्वती आली की लक्ष्मी जाती म्हणतो, पण नाहीये. पण शुक्र ज्या ठिकाणी, शुक्र आणि गुरु ज्या ठिकाणी दोघंही असतात त्या ठिकाणी ही व्यक्ती विद्याभ्यासाला इतकी पुढे जाते की आपण बाहेर जाणार, आपण पाहतो की मुलं परदेशी जातात, विद्या करतात, IT मध्ये कामं करतात. त्यांचा दोघांचाही गुरु शुक्र चांगला असलाच पाहिजे. आणि त्याला राहूची साथ मिळाली की तो परदेशी जाऊन स्थायिक होणार आणि भरपूर कमवणार. पण हे आपण आत्ता पाहतोय. राहू इतक्या दिवस आपण पाहत नव्हतो, जास्त त्याचा परिणाम पाहत नव्हतो, पण आता राहूचा आपण जास्त परिणाम पाहतो. पण हाच शुक्र जर बिघडला तर जरा आपल्याला थोडा त्रास होतो, म्हणजे अभ्यास जरा कमी होतो, काही ज्ञानाचा वाईट परिणाम होतो, समाजाला घातक सुद्धा ठरतो. आणि शुक्राचार्याच्या या बुद्धीचा जो, ज्ञानाचा जो दैत्याचा कारक आहे हा शुक्र, हा कम्प्युटरचा व्हायरस सुद्धा निर्माण करतो आजकालच्या जगामध्ये. अशीही कामे लोक करताना आढळतात. ओके, आता तुम्ही काय सांगता, सांगा ताई. हा, सांगते बोलते. हा, एक मिनिट. हा. ते माझं काम असतं ना, स्क्रीनशॉट मारणं, ग्रुपवर टाकणं, झोपी गेलेल्यांना जागा करणं, सगळीकडे मला लक्ष ठेवायला लागतं. बरोबर हा, आहे. तर शुक्र म्हणजे आता शुक्राचार्य आणि गुरुंचे गुरु म्हणजे आपल्या देवांचे गुरु. तर शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु. तर जे हे शुक्र आहेत, शुक्राचा प्रभाव म्हणजे जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शुक्राचा प्रभाव नसेल किंवा वैवाहिक सुख नसेल किंवा एखाद्याचं लग्न करायचंय आणि जर मुहूर्त नसतील, तरी कोपरगावला शुक्राचार्यांचं जे मंदिर आहे तिथे शुक्रांचा 1000 पटीने प्रभाव आहे. तिथे जर विवाह केला तर मुहूर्त सुद्धा लागत नाहीत आणि संसार सुखाचा होतो. मी तिथे लग्न लावून दिलेले आहे आमच्या नात्यामध्ये. असेच म्हणजे दुसरं लग्न लावून दिलं. त्या मुलीचा पहिला नवरा वारला कर्करोगाने आणि त्या पुरुषाच्या पण पहिली बायको वारली कर्करोगाने. अशांचा पत्रिका मॅच करून पुन्हा काही घटना अकस्मात होऊ नये म्हणून शुक्राचार्यांच्या मंदिरात लग्न लावून दिलेलं आहे मी सांगते. कोपरगावला ते मंदिर आहे शुक्राचार्यांचं. हो. आता शुक्र विषय निघाला म्हणून सांगते. आणि शुक्रापासून होणारा राजयोग म्हणजे मालव्य योग केंद्रामध्ये स्वराशीचा किंवा मूळ त्रिकोण राशी, शुक्राची सर्वात उच्च राशी मीन राशी आहे, तर वृषभ आणि तुळ राशी ह्या स्वराशी आहेत. तर अशा राशीमध्ये केंद्रामध्ये जर शुक्र आला
ह्या मूळ राशीत किंवा मूळ त्रिकोण राशीत किंवा उच्चीच्या राशीत शुक्र आला आणि तो एकटा असला तर मालव्य नामक राजयोग होतो. आणि त्यावेळी शुक्र म्हणजे वाहन, शुक्र म्हणजे दागदागिने, शुक्र म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे गाणं म्हणणारी आणि नृत्य करणारी माधुरी दीक्षित, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पण शुक्र प्रबळ होता. जे कलाकार आहेत, जे चांगले डान्सर आहेत, ज्यांच्याकडे बघण्यासाठी त्यांना आपण आसुसलेले असतो, तिकीट काढून जाऊन बघतो या कलाकारांना, किंवा एखादं चांगलं नाटक पण तो सुंदर दिसतोय म्हणून त्याला बघायला लोक जातात, तो छान बोलतो म्हणून बघायला जातात. तर अशा प्रकारे आपण काय करतो, शुक्राला अधिक प्राधान्य दिलं जातं. ज्याचा शुक्र पॉवरफुल त्याची पब्लिसिटी भरपूर होते. आलं का लक्षात? ज्याचा शुक्र पॉवरफुल त्याची पब्लिसिटी भरपूर होते. हे डोक्यात ठेवायचं सगळ्यांनी. शुक्राचं काय कालपुरुषामध्ये रतिसुख आहे, ते शुक्राला दिलेलं आहे, प्रदान केलेलं आहे. आणि शरीराचा धातू म्हणजे शुक्रजंतू आपण म्हणू शकतो. शुक्राचा रंग पांढरा आहे आणि त्याचा रस जो आहे शुक्राचा तो आंबट आहे. शुभ आणि अशुभ तत्व अतिशय शुभ्र आणि शुभ आहे. आणि त्याचा स्वभाव लघु आणि मृदू आहे. ते कलाकार लोक वगैरे कसे आहेत, मृदू बोलतात ना. ते जर जोर जोरात बोलले तर आपण त्यांचं तिकीट काढून बघायला नाही जाणार नाटक. प्रेमळ बोलतात, छान बोलतात, चांगली ऍक्टिंग. खोटं खोटं असतं, ते खरं नसतं. खोटं खोटं प्रेम करतात पण आपण त्या प्रेमात पडतो त्यांच्या. एवढे सुरेख कलाकार असतात, होय की नाही. आता वय 24 वर्ष, शुक्राचं वय 24 वर्ष आहे आणि फलकारकत्व स्त्रीकारक. हा शुक्र स्त्रीकारक ग्रह आहे. शुक्राचं रत्न हिरा आहे. शुक्राची देवता इंद्राणी आहे. शुक्राचे द्रव्य मोती आहे. शुक्राची दिशा आग्नेय आहे. समजा घराला तुमचा दरवाजा आग्नेय दिशेला असेल तर तिकडे शुक्राचे यंत्र लावावे, म्हणजे ती आग्नेयचा दरवाजा पण शुभ होतो. माझ्या घराला लावलेलं आहे मी शुक्राचं यंत्र, कारण या दोन्ही घराला माझ्या आग्नेयाला एंट्रन्स आहे. सांगते, मी स्वतः पण लावलंय. शुक्र ब्राह्मण वर्णाचा आहे ग्रह आणि रजोगणी गुण आहेत आणि स्त्रीलिंगी आहे. शुक्राचं लिंग स्त्री आहे. ओके. गुरु पुल्लिंगी आहे. गुरुचा रंग पिवळा आहे. गुरुचं दान काय आहे, चण्याची डाळ, हे पोळी, कसली पुरणाची पोळी, हे सगळं गुरुचं दान आहे. हरभरे, पिवळ्या रंग, पिवळे वस्त्र. शुक्राचं पांढरं हिरा किंवा सफेद कापड किंवा दागदागिने, हिऱ्याचे म्हणा, सोन्याचे म्हणा, हे सगळं शुक्रप्रधान आहे. ज्याचा शुक्र बलवत्तर असतो की नाही त्याला वाहन सुख असतं, त्याला वास्तू सुख असतं, सर्व सुख त्याच्याकडे पायघड्या मांडलेल्या असतात. ज्याचा शुक्र प्रभावी तो सोन्याच्या चमच्याने जन्माला येतो, किंवा मग त्याच्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाने त्याचा शुक्र प्रभावी असेल तर पुढे मोठा झाला की तो त्याच्याकडे तेवढं वैभव येतं. त्याचं कर्म तेवढं पॉवरफुल असतं. आणि म्हणजे काही नाही, गरीब कुटुंबात येतात पण नंतर ते खूप श्रीमंत होतात. शिकतात, बुद्धीच्या जोरावर चांगली नोकरी लागते, मोठ्या हुद्द्यावर जातात आणि त्याच्याकडे गाड्या सगळं येतं, मग वाडे सगळं येतं, आहे की नाही. एक मिनिट हा. मला असं वाटतं आपण सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत यांनी, मी निर्मला बेळमकर ताईंनी. अगदी त्यांनी नक्षत्रांची नावं पण सांगितलेली आहेत शुक्राच्या. चांगलं केलं. आता मी भारती खटावकरला विनंती करते, भारती फ्री झालीस का? भारतीला कॉल करायला पाहिजे, तर कॉल करते मी. एक नाही मिनिट. नाही कॉल करू नकोस. ऐक ना, माझी मैत्रीण आली आहे आता जस्ट. अच्छा अच्छा मगापासून अच्छा. रिकामीच होते, जाऊनच फिरत होते मी. असू द्या असू द्या. ऐकत होते, नाही मग खूप छान आता सगळं शुक्र सांगत झालाय, आहे. शनी बोलणार का हे विचारायला फोन केला होता तुला. अरे कळलं? मग आधीपासून सांगायचं. अगं माझी नाही नाही, मैत्रीण आली आम्ही आहे ऑन द जस्ट. स्पॉट, आम्ही काल पण ऑन द स्पॉट बोललो सगळे. ऑन द ऑन द स्पॉट स्पॉट बोललो. होतीस. येस बर येस, बर. आपल्याकडे बुद्धी आहे ना, आपल्याकडे बुद्धी भरपूर आहे. बुद्धीचा ऐक धबधबा वाहतोय. ऐक ना, एखाद्याला कोणाला तरी सांग, मी पुढचा लगेच घेते, राहू किंवा केतू हा, घेईन. ते मग राहू घे तू. हा चालेल. बसलोय का आता? आता मग कोणाला बोलू? मंजुषा व्यवहारेला कॉल करते, एक मिनिट. हा चालेल, मैत्रीण आहे माझी, जाईल ती थोड्या वेळातच. हा मंजुषा व्यवहारीला सांगते. हो हो सांग, चालेल. ताई मी इथेच आहे. मी कॉल करणार होती, सॉरी. नाही, कधी कधी तुझं काही पेशंट मध्ये असशील तर
म्हणून म्हटलं नाही, मी बसली नेमकीच, चालू केलं. माझा मोबाईल नेहमी बॅटरी त्याची कमीच असते बिचारीची. नेहमीसारखी बॅटिंग कर, नेहमीसारखी बॅटिंग कर. बोल, अरे बापरे, शनी एवढं इतकं नाही येत ना ताई मला. जेवढं येईल तेवढं बोल. राहिलेले सगळे मुद्दे मी कव्हर करणार. बोल. शनी हा पापग्रहांमध्ये मोडला जातो. शनीचा रंग सांग. शनीचा रंग राशी सांग. काळा, शनीची निळा. नक्षत्र सांग. शनीचे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. अरे बापरे, पुष्य नक्षत्र. पुष्य. हा, सगळ्यात पहिले पुष्य, अनुराधा आणि शेवटचं कोणतं? तिसरं कोणतं? निर्मला ताई कॅमेरा उघडा ठेवून बोला. उत्तर भाद्रपदा. उत्तर भाद्रपदा. हा, पूर्ण. हे शनीची तिन्ही बोल, परत नक्षत्र बोल, परत शनीचे बोल. आहेत. तिन्ही नक्षत्र परत बोल. तिन्ही नक्षत्र परत बोल. पुष्य नक्षत्र, अनुराधा नक्षत्र आणि उत्तर भाद्रपदा शेवटचं हा. आपल्या ह्याच्यातलं. नक्षत्र मी शनीचे घेतलं. तिन्ही नक्षत्र शनीचे आहेत. शनी हा पापग्रहामध्ये मोडला जातो. शनी काळा वर्ण आहे त्याचा, लाल लाल डोळे आहेत त्याचे, आणि तो एका मोठा धिप्पाड व्यक्तीचं त्याचं रूप आहे. शनिदेव आपण त्याला म्हणतो. शनी विलंबाचा कारक आहे. शनी दिरंगाईचा कारक आहे. शनी उशिराने फळं देण्याचा कारक आहे. शनी तसा न्यायाचा कारक आहे. शनी जर चांगला असेल तर व्यक्ती कर्माचा कारक आहे. कर्मप्रधान व्यक्ती शनीच्या अंमलाखाली येतो. आणि जर शनी बिघडलेला असेल तर हा शनी अंडरवर्ल्डची जेवढी काही कामं असेल, दारू असेल, जी काही आपण म्हणतो वाईट व्यसन वगैरे असेल, तर ती सुद्धा शनीच्या अंमलाखाली येतात. बरोबर. हा, शनीच्या 2 राशी आहेत, मकर राशी आणि कुंभ राशी. शनीची मकर राशी म्हणजे चिकाटी आणि हळूहळू काम करणारी आणि अर्थसंचय करणारी राशी आहे. तर कुंभ राशी मात्र लोकांना देणारी, कारण की ती 11व्या स्थानात पडते. तिथे लोकांचा जास्त सहभाग असतो. अशा ठिकाणी म्हणजे लोकाभिमुख ती राशी आहे कुंभ राशी. तिथे लोकांशी संबंध जास्त येतो आणि लोकांना मदत करण्याची एकंदरीत भावना शनीची कुंभ राशीतल्या लोकांची असते. पण मिथुने मकरेमध्ये मात्र थोडासा इंट्रोवर्ट येतो आणि द्रव्य संचय आणि हळूहळू काम करत असते ती व्यक्ती. ती जास्त प्रसिद्ध पावेल त्यापेक्षा स्वतःला कसे प्रूव्ह करेल अशा या प्रकारांमध्ये जाते. पण कुंभ राशी मात्र जगाचा विचार करते, लोक कल्याणाचा विचार करते. त्यासाठी मात्र तिची भावना लोकांना काहीतरी देण्याची असते. असा तो शनी तिथे दोन्ही कामं वेगळे दाखवतो. शनीची 7.5 प्रत्येक चंद्राला लागते, म्हणजे प्रत्येक राशीला जी 7.5 लागते ती शनीमुळेच लागलेली असते. आणि अशा वेळेला मात्र शनी हा तुम्ही आतापर्यंत जे काही कर्म केलेले त्याचं फळ देण्यासाठी ते तुम्हाला ती 7.5 लागलेली असते. मग तुम्ही कर्म चांगले केले असेल तर 7.5 विशेष त्रास होणार नाही. पण कर्म जर तुमचे खराब असतील तर अशा वेळेला मात्र शनी तुम्हाला तुमचा न्याय निवाडा करून तुम्हाला कुठलाही गुन्हा तुमचा काही असेल तर त्यानुसार तुम्हाला फळ द्यायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे शनीला सर्व घाबरूनच राहतात शनीला. शनी कर्क राशीला, जे की चंद्र आणि शनी विरुद्ध गुणी आहेत आणि चंद्र शनी एकमेकांचे शत्रू आहेत. तर कर्क राशीला ज्या वेळेला शनीची 7.5 येते त्यावेळेला मात्र त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो. तसेच तुळेमध्ये शनी उच्चीचा होत असतो. तूळ शुक्राची रास आहे. अशा ठिकाणी वैवाहिक सौख्याची रास आपण काल पुरुषाच्या कुंडलीनुसार म्हणतो. तर त्या ठिकाणी शनी जीवनसाथी तुमचा तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित चांगले संबंध ठेवण्यासाठी त्या शनी तिथे त्या पद्धतीचं काम करतो. आणि ज्या वेळेला सप्तम स्थानामध्ये शनी असेल त्यावेळेला मात्र उशिराने विवाह होणे, तिथे उच्चीचा जरी असेल तरी सुद्धा विवाह उशिराने होऊ शकतो. तसेच विवाह मोठ्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी होऊ शकतो, असं ते शनी दाखवतो. तिथे तसा तो फळ देतो. शनी वक्री जर असेल कुठे 1, 4, 7, 10 भावांमध्ये तर अशा वेळेला तो वैवाहिक सौख्य मात्र
कमी मिळतं किंवा विवाहच न होणे, उशिराने विवाह होणे, अशा पद्धतीचे फळं शनी या स्थानांमध्ये असल्यावर देतो. वक्री असेल तरीही आणि नसेल तरीही. शनी पंचमामध्ये सुद्धा उशिराने संतती योग दाखवतो. करेक्ट ते आहे, खूप करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि ऑन द स्पॉट तुला सांगितलं, तुझं ते पेशंट बघता बघता तू आलीस आणि ऑन द स्पॉट सांगितल्यावर तू बोललीस, क्या बात आहे, बहुत मला खूप. ती थोडीशी लिंक अशी जे पाठांतर असतं ना ते होत नाही माझं ताई, की अगं आता हे वय पाठ करण्याचं नाही, आता आपण जो अभ्यास केला त्याच्यावर आठवून आता बोलणार. आता बोलण्याचं वय आहे. शनीचा हो, रत्न पाठ आहे नीलम करण्यासाठी रत्न. आपण ते पहिली नुकतीला आहोत का? पाठीपुढे होतील फक्त पॉईंट. काय बालिंगे सर, बरोबर की नाही? मग आता 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 मी हिला सांगते भारतीला, राहू बोलायला, मग बालिंगे सर तुम्ही केतूची माहिती द्या हं. तुमच्या काय म्हणत ते मधुर वाणीनी. मी फक्त ऐकायला आलोय. मोठे अभ्यासक आहेत आणि महर्षी विद्यापीठातले, आणि त्यांच्याकडून आपल्याला मिळालं नॉलेज, तर आमचं ते सोने सोने पे सुहागाच होणार आहे. भारती चल बोल बरं. राहू श्री स्वामी समर्थ. बोलते श्री बोलते. स्वामी समर्थ. तू श्री आडवी स्वामी. दिसतेस मला, सरळ हॅलो. दिसशील असा कॅमेरा ठेव, सरळ बघ, असा दिसते दिसतील का? असं ठेव, दिसते का? सरळ ठेव, सरळ ठेव. आता आडवा बघ. दिसतोय. हा आता बरोबर आहे, आता बरोबर आता आहे. बघ. बर बर बर. बोल. राहू आणि केतू या दोन ग्रहांबद्दल आज मी बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व मान्यवरांना नमस्कार. राहू व केतू हे सूर्यमालेतील ग्रह नाहीयेत, हे छायाग्रह म्हणून यांना संबोधलं जात आहे. राहू केतू हे पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या छेदन बिंदू म्हणजेच राहू आणि केतू होय. ज्योतिषशास्त्रात राहू केतूंना ग्रहा इतकेच मान्यता दिलेली आहे. राहू ज्याही ग्रहात असतात त्या ग्रहांबरोबर त्या ग्रहांचं फलत्व ते कमी करतात किंवा बळ कमी करतात व स्वतःचे फळ देण्याचा प्रयत्न करतात. आता राहू जर पंचम स्थानात असेल तर संततीला ज्या ठिकाणी राहू असतो त्या ठिकाणी त्या फळाचं महत्व किंवा त्या स्थानाचं महत्व थोडे कमी करतात किंवा ज्या ग्रहाबरोबर असतात त्या ग्रहाचं महत्व कमी करतात. जे ग्रह त्या दोन बिंदूंजवळ असतात त्या स्थानाच्या दृष्टीने, त्या ग्रहांच्या परिणामाच्या दृष्टीने अत्यंत फेरबदल राहू केतू हे ग्रह करत असतात. राहू व केतू यांना स्वतंत्र कारकत्व एक वेळ अभ्यासकाने दुर्लक्षित केले तरी चालेल, पण ह्या दोन छेदन बिंदू जवळ असलेल्या ग्रहांच्या परिणामात मात्र काय काय फरक पडतो ते आपण अनुभवानेच अनुभवावे लागते. छाया, अंधकार, काळा रंग, गारुडी विद्या, मोहिनी विद्या, मोह मायाजाल, जुगार, पाशवी मंत्र तंत्र, आचार विचार, रोग, वेळ, स्मृतिनाश, दैवी आपत्ती, दृष्टीनाश, अंधत्व, पंगुत्व या सर्व गोष्टी राहूच्या कारकत्वात येत असतात. राहू हा शनीप्रमाणेच फल देणारा ग्रह आहे. राहू असे रोग निर्माण करतो की जे काही काळ कळूनही येत नाही. राहू दिशाभूल करतात. राहूच्या महादशेत औषधेही लागू पडत नाही. राहू षष्ठ स्थानात असता रोगाचे निदान होत नाही. राहू भोग भोगावयास लावतो. राहू हा पत्रिकेतील शाप आहे. सातत्याने घडणाऱ्या वाईट गोष्टी, बौद्धिक कारण, परंपरा न लावता येणाऱ्या गोष्टी, कुलक्षय, उतरती कळा, वास्तुदोष, पिढीजात शाप, पिढीजात त्रास देणाऱ्या गोष्टी अशा अनेक तऱ्हेने राहू फले देतो. राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहाच्या कारकत्वाच्या दृष्टीने अशुभ फले, वैगुण्य निर्माण करतो. उदाहरण द्यायचे झाल्यास राहू जर गुरुयुक्त असता निपुत्रिकपणा, पुत्रशोक, संततीत वेळ, वैगुण्य, मोठे अपघात वगैरे अशा दृष्टीने बोलतो. मंगळ हा भावंडांचा कारक आहे. चंद्र हा मातेचा कारक आहे. शुक्र हा पत्नीचा कारक आहे. आणि हे जर ग्रह मंगळ, चंद्र, शुक्र जर राहुयुक्त असता या प्रत्येकाच्या कारकत्वामध्ये थोडे वैगुण्य निर्माण करतो. राहू हा विषारी प्राण्यांचाही कारक आहे. सर्पदंश, नाग चावणे, विषारी प्राण्यांपासून इजा वगैरे गोष्टी किंवा विष, भूतबाधा हे राहूच्या कारकत्वात येतात. राहू हा वडिलांच्या वडिलांचा म्हणजेच आजोबांचाही कारक ग्रह आहे.
राहूची वाईट बाजू जितकी वाईट आहे तितकीच या राहूची चांगली बाजूही आहे. राहूची चांगली बाजू अतिशय उत्कृष्ट आहे, पण पत्रिकेत बऱ्याच वेळेला राहूची चांगली बाजू सांगितली जात नाही. पत्रिकेत राहू बलवान असता, वर्गोत्तम असता, उच्च स्थितीत असता, यश, प्रतिष्ठा, छत्र यांचा कारक होतो. मान सन्मान, कीर्ती, राजयोग, पराक्रम, कर्तृत्व, ऊर्जितावस्था, सांपत्तिक उत्कर्ष, भाग्य, प्रचंड कार्य या दृष्टीने राहू महत्वाचा आहे. आध्यात्मिक बल, परमार्थिक प्रगतीच्या दृष्टीने राहू चांगली फले देतो. राहू हा परजातीचा कारक ग्रह आहे. राहूवरून दूरवरचे प्रवासही पाहिले जातात. आता राहूचे मित्र ग्रह कोण आहेत बरं? तर बुध, शुक्र, शनी हे राहूचे मित्र ग्रह आहेत. तर रवी, चंद्र, मंगळ हे राहूचे शत्रू ग्रह आहेत. गुरु हा राहूचा शत्रू समग्रह आहे. राहूची मूल तत्वरास कर्क आहे. राहूची स्वरास वृषभ आहे. उच्च रास मिथुन आहे आणि राहू धनु या राशीत नीच होतो. राहूचे वय पाहता राहूचे वय 28 ते 42 आहे. राहू जर सप्तमात असेल तर परजातीय, परधर्मीय व्यक्तीच्या सोबत या व्यक्तीचा विवाह होताना दिसून येतो. पंचमात राहू असता तर कुठे ना कुठे परजातीच्या व्यक्तीशी त्या व्यक्तीचे सूत बांधलेले किंवा जुळलेले आपल्याला दिसून येतात. असा हा राहू प्रत्येक ठिकाणी भासमान ग्रह आहे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो भास देतो. जर राहू दशमात असता, राहू आपल्याला नोकरीमध्ये काही ना काहीतरी अडचणी देतो. राहू द्वितीय स्थानी असता, माझ्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून मी एक गोष्ट सांगते की राहू जेव्हा द्वितीयात असतो त्यावेळेला हा राहू आपल्या पिढीतील कोणी ना कोणीतरी परधर्माची सेवा करताना दिसून येतो आणि हे बऱ्याच अंशी सिद्धही झालेले आहे. चतुर्थातला राहू वास्तुदोष दाखवतो. चतुर्थातला राहू व्यक्तीला शांत झोप देत नाही, सतत मनामध्ये विचार येताना दिसून येतात. तसेच पण चतुर्थात राहू असताना असेही सिद्ध झालेले आहे की व्यक्ती स्वतःच्या घरात न राहता स्वतःचे घर भाड्याने देऊन दुसऱ्यांच्या घरी राहताना दिसते, म्हणजे स्वतः भाड्याच्या घरात जाऊन राहताना दिसते. म्हणजे चतुर्थातला राहू हा वास्तुसुख हिरावून घेताना दिसून येतो. तसेच पंचमातला राहू संततीमध्ये अडथळेही आणतो. षष्ठातला राहू मात्र चांगला आहे, शत्रूंचा नाश करतो. सप्तमातला राहू वैवाहिक सुखामध्ये अडचणी आणतो. अष्टमातला राहू आपल्याला पिढीजात संपत्ती किंवा वारसा संपत्ती देतो. नवमातला राहू भाग्यामध्ये अडथळे आणतो, तर दशमातला राहू कर्मासंबंधित अडथळे आणतो. भाग्यातला राहू मात्र आपल्याला भाग्य उजळून दाखवताना दिसून येतो. दशमातला राहू आपल्याला दशमात राहूयुक्त मंगळ जर असेल तर बंधन योगही दाखवला जातो. लग्नी राहू असणारी व्यक्ती थोडी हट्टी असते आणि लग्नी राहू जर असेल तर व्यक्ती हट्टी तर असते, पण तिचा भाग्योदय सुरुवातीला कमी होतो भाग्योदय, पण थोड्या वयानंतर त्याचा भाग्योदय चांगला होतो. 42 वर्षानंतर अशा भाग्योदय पद्धतीने होतो. त्याचं 42 वर्ष आहे राहूचं. 42 वर्ष राहूचे वय 28 आणि 42. राहू हा 42 वर्षानंतर आपल्या व्यक्तीचा भाग्योदय करतो. विवाहही शक्यतो राहू 42व्या वर्षीच करवताना दिसून येतो. म्हणजे आपण राहू केतू हे जे आपण वाईट ग्रह म्हणतो, तर हे वाईट ग्रह आहेतच, पण काही वाईटामधूनही चांगलेही निष्पन्न होताना दिसून येते. अशा प्रकारे राहूचं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जरी हे स्वतः ग्रह नसतील तरीही ते आपल्यावरती बराच प्रभाव टाकताना दिसून येतात. समीक्षाताई आणखीन काही बोलायचं असेल तर बोला. मी बोलते, राहिलेले मुद्दे मी सगळ्यांचे बोलते ना, म्हणून मी विषय नाही मला घेते. राहू हा अति पापग्रह आहे, त्याचं 42 वय आहे. तसंच त्याचं द्रव्य जे शिस त्याच्यावर त्याचा प्रभाव आहे राहूचा. शिस म्हणतो ना आपण, पेन्सिलला टोक काढतो ते शिस पेन्सिल, ते शिसावर राहूचा प्रभाव आहे. राहूचं रत्न गोमेद, राहूचं रत्न गोमेद आहे. राहूचा प्रभाव नैऋत्य दिशेला अधिक आहे. राहूची दिशा नैऋत्य, त्यामुळे नैऋत्य दिशेला एंट्रन्स असेल तर त्या तिकडे राहूचं यंत्र लावायचं. नंतर तामसी आहे, हा तामसी आहे, व्यसनी आहे, अत्यंत दुष्कर्म आहे. आणि चंद्र किंवा रवी सोबत ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला ग्रहण योग होतो. हे मेन
हे मेन पॉइंट. ग्रह आवाज निवडतो गेला तुझा. बरोबर. हा आता बरोबर केतू बरोबर. आणि अजून एक आता सांगते, बघ. हा अजून बोल एक बोल ना. सांगते. हॅलो, हा बोल ना. राहू आवाज येतोय ऐका, मला. राहूचे गोमेते रत्न धारण करण्याऐवजी ऐका, राहूचे गोमेते रत्न धारण करण्याऐवजी राहू जर मंत्राचा जप केला आपण, ओम ऐं भीम राहवे नमः, तरी राहू हा मंत्रानेही प्रसन्न होताना दिसून येतो. दिसून येतो. तर राहूचं ज्यांचं मिथुन रास आहे किंवा शतभिषा नक्षत्र म्हणजे ज्यांचं नक्षत्र राहूचं आहे ना, स्वाती नक्षत्र हा. हे राहूचं नक्षत्र आहे. अशा लोकांनी राहूची राहूचं गोमेद आहे. वापरायला हरकत नाही. हो, त्यांच्यासाठी राहूची तर 3 नक्षत्र आहेत, आद्रा, तीन स्वाती आणि नक्षत्र आहेत. शततारका. आद्रा, स्वाती आणि शतभिषा. तर ह्या 3 ही नक्षत्र राहूची ज्यांची 3 आहेत नक्षत्र ते लोक गोमेद वापरू शकतात. बाकीच्याने आपला वापरू मंत्र शकतात. म्हणावा. आणि हा, राहूचा नाही तर दोष मंत्र नसला. म्हण. राहूचा एखाद्या व्यक्तीला दोष म्हणजे नजरबाधा वगैरे, तर त्या वेळेला मग नारळ हो. ओवाळतात त्या व्यक्तीवरून किंवा घरावरून. घराला दृष्ट लागली तर तो राहूचाच दृष्ट. नजरबंदी, लागणं, दृष्ट लागणं जो प्रकार आहे तो राहूचाच दोष असतो ऍक्च्युली लागलेला. किंवा म्हणजे राहू आणि केतू समोरासमोर येतात, बरोबर. एका साईडला सगळे ग्रह येतात आणि एक दुसऱ्या साईडला काही नाही, तर तो कालसर्प योग असतो. त्यावेळेला मग नारायण नागबळी हा, त्रिपंडी तिकडे नाशिकला जाऊन करायचं. नाशिकला आमच्या भारतीताई राहतात, आमचे करायचं. व्यवहारे मंजुषा व्यवहारे राहतात, आमचे काय ते चांदोडकर सर राहतात, त्यांच्याकडे मुक्कामी जायचं आणि तिथून हे करून घेऊन यायचं. आपले घरचे आहेत हे सगळे लोक. चालेल ना ताई, चालेल चालेल. आता सीएम आता केतू स्थापनेचं केतूचं आहे. कोण बोलणार? आता सीएम केतू. स्थापनेचं आहे, सगळ्यांनी यावं यांच्याकडे. हो हो हो. केतूचं कोण होता? कांचन देरंगे. कारण तू पण शास्त्री केलेलं आहेस. शास्त्री केलेले आहेस. केतूचं बोल. जेवढं आठवेल तेवढं बोल. पुढचं मी बोलीन. माईक चालू ठेव, माईक चालू ठेव. हे बघ, आपला कॉन्फिडन्स पण वाढतो की नाही आपण बोलतो त्यावेळी. हो. वक्तृत्व वाढतं की नाही. बोल बोल बोल. ज्योतिषशास्त्री आहे कांचन देरंगे. आणि हो तिच्या हो माहेरी मी जाऊन आली वास्तू विजिटसाठी. हो हो. ओळख सांगते. मुलुंडला मी गेली होती. हा बोल आता बोल. केतू हा आपण संन्यासी ग्रह म्हणून म्हणू शकतो. केतूने आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी केतू हा ग्रह चांगला म्हणतो आपण. केतूचं अजून म्हणजे केतूबद्दल सांगायचं झालं तर चंद्रकेतू किंवा राहू, चंद्रकेतू आणि रवी केतू हे जर असतील तर आपण त्यांची शांती करतो. म्हणजे ग्रहण योगाच्याच असतात ह्या पण पत्रिका. बरोबर आहे. आणि शांती नंतर तिचे मिस्टरच करतात. त्याच्यामुळे तिच्या घरीच ते करायला देणार हो विधी. हो हो ते मिस्टर होतच तिचे हे सगळं आमच्याकडे. शांती करणार आहेत ना. हे हो, सगळं स्पेशल. आणि ती नाशिकलाच राहते. हा बोल बोल. त्र्यंबकेश्वरला राहते मी. त्र्यंबकेश्वरला. हा, त्र्यंबकेश्वरला राहते. आणि मुळात म्हणजे केतू जेव्हा आपला 12व्या स्थानात केतू असतो तर आपण म्हणतो की किंवा गुरु बरोबर जेव्हा केतू येतो तर ही संन्यासी वृत्तीचे लोक जास्त असतात किंवा त्यांचा देवधर्म करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. गुरु केतू असतील बरोबर तर आपण असं म्हणू शकतो. असं आणि सापाचं धड आहे ते. हो सापाचं धड ना. हो केतू राहू म्हणजे डोकं. ही जी गोष्ट आहे ती सांग बरं सगळ्यांना. मोहिनी विद्येची. मोहिनी नाही नाही विद्याने अमृत मंथन जे केलं ती स्टोरी सांग. नाही सांग ना, सांगते. सांग नाही सांग. नाही सांगता येणार. नाही. हा, मग मी ती स्टोरी सांगते. काय आहे, ज्या हा. वेळेला सागर आहे ना त्याचं मंथन करण्यात आलं, सागर मंथन, त्यावेळेला कुंभ लागला हातात अमृताचा. मग तो हो न्यायनिवाडा केल्यावर कळलं की तो फक्त देवानाच मिळेल. त्यामुळे मग देवाना वाटत होतं कोण, तर मोहिनी जी होती ना ती ऍक्च्युली विष्णूनीच मोहिनी रूप घेतलं होतं आणि ती सगळ्यांना वाटत होती. तर जो राक्षस होता ना त्या राक्षसाने काय केलं, देवांचं रूप घेऊन तो तिथे बसला अमृत प्यायला. ओके. आणि तिथे तो प्राशन, त्यांनी एक थेंब प्राशन केला. पण विष्णूच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी शिरच्छेद केला त्या राक्षसाचा. आणि त्याचं डोकं म्हणजे राहू आणि त्याचं धड म्हणजे केतू, ही एक आख्यायिका आहे. ही नाही माहिती तुला? नाही नाही, वाचन तर कमी आहे माझं मॅडम.
वाचन नाही, कमी असू दे, आहे. माझ्याकडून एक ज्ञान तुला हे मिळालं चांगलं. हो 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 नक्कीच नक्कीच. आता माहिती झाली. हो, हो म्हणजे तुझ्या एवढी हुशार नाहीये मी, पण जेवढं मला येतं तेवढं देते मी नाही ज्ञान. नाही माझा अभ्यास कमी आहे, उलट तुम्ही जास्त आहात अभ्यास माझ्यापेक्षा. माझा असं कमी काय आहे, नाही मी गं. अजून सगळे संसारामध्ये जास्त आहे. सगळे सारखे आहोत आपण, सगळे सारखेच नाही. आहोत. एकाच गाडीचे सगळे पहिये आहोत. कळलं का? हम्म. आता केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे, ज्यांचा केतू प्रभावी. केतू म्हणजे ताटातूट, म्हणजे सगळं नको असतं. हो हो ज्यांच्या केतू म्हणजे केतूप्रधान ताटातूट. व्यक्तीला कशात इंटरेस्ट नाही, सगळं त्याग, सर्वाचा सर्व संग परित्याग करणारा म्हणजे हो केतू. आता राहू आणि केतूच्या ज्या डिग्र्याच आहेत ना, डिग्रीज असतात ना, त्या नेहमी सारख्याच असतात. त्यामुळे हो हो पंचांगामध्ये राहूचं दिलेलं असतं आणि केतू तेवढ्याच डिग्रीवर त्याच्या समोरच्या घरात नेहमी असतो. म्हणजे समजा आता राहू सीएला आहे, तर सॉरी केतू सीएला आहे, तर त्याच्या अगदी समोरच्या घरात कुंभेला केतू आहे. म्हणजे राहू कुंभेला आणि केतू सीएला आहे, पण समोरासमोर असतात नेहमी ते, समोरासमोर. कारण ते एकाच सर्पाची दोन अंग आहेत आणि ती नेहमी हम्म. वक्रगतीने जातात. इतर ग्रह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातात, हा घड्याळाच्या दिशेने जाणारे ग्रह राहू आणि केतू. आणि इतर ग्रह जे 1 महिन्यांनी किंवा 13 महिन्यांनी याचे जाणारे आहेत. गुरु 13 महिन्यांनी, शनीला 7.5 वर्ष लागतात, 2.5 वर्षांनी एक एक राशी तो फिरतो. पण राहू केतू आहेत त्यांना 18 महिने लागतात हो आणि उलट दिशेने ते जातात, इतरांपेक्षा वक्र मार्गाने जातात. आले लक्षात? आणि केतूप्रधान व्यक्ती निस्वार्थी असतात, स्वार्थ त्यांच्याकडे निस्वार्थ. नसतो. पण त्यांना काय नाही काय अशी ग्रॅब करण्याची हेच नसतं, पैशाचं हे नाही, काय नाही, आहे त्यात समाधान, नामस्मरण करणं. म्हणजे आध्यात्मिक योगी वगैरे असतात ना, त्यांचा केतू आणि राहू गुरु पॉवरफुल ग्रह असतात, हो गुरु आणि केतू त्यांचा पॉवरफुल असतो. पॉवरफुल असतो. आता केतूचं पण वर्ष किती आहे? 42 वर्षाचं आहे. जेवढं राहूचं आहे ना, तेवढंच 42 वर्ष केतूचं पण आहे. आणि केतू रत्न हा पापग्रह आहे. लसण्या रत्न हा हो, लसण्या रत्न आहे पाप केतूचं. केतूचं रत्न आहे. हो हो, केतूचं रत्न लसणे आहे. बरोबर बरोबर. आणि ते मोत्यासारखंच दिसतं, साधारण हो मोत्यासारखंच दिसतं. आणि केतूचे मित्रग्रह आहेत शनी, बुध, शुक्र आणि राहू. हे केतूचे हम्म. मित्रग्रह आहेत. आणि हम्म. केतूचे शत्रुग्रह आहेत रवी, चंद्र आणि मंगळ. आता तुम्हाला चंद्र रवी माहिती आहे ना, त्यांना केतू जरी आला तरी ग्रहणच लागतं, होय की नाही? हो हो आता हो केतूच्या आणि राशी गुरु बरोबर असेल, गुरु केतू असेल तरी आपण विप्र अश्विनी चांडाळ युगाची म्हणू शकतो अश्विनी नक्षत्र शक्य असं. केतूचं नक्षत्र आहे. मूळ नक्षत्र हो धनुराशीचं ते केतूच आहे. तिसरं नक्षत्र कोणतं आहे केतूच निर्मलाताई आहे. केतूचं? माईक उघडा, माईक उघडा, माईक चालू करा म्हणजे आवाज येईल. माईक बंद आहे तुमचा. हो हो अश्विनी मघा मूळ हा, केतू अश्विनी मघा नक्षत्र, मूळ नक्षत्र आणि मघा नक्षत्र, मघा ही नक्षत्र 3 नक्षत्र केतूची आहेत. हो म्हणजे या नक्षत्राचे जे असतात ना व्यक्ती, त्यांना असं जास्त कसला हव्यास नसतो. हो नीटनेटकी टापटीप असतात, आउटस्पोकन असतात, पण स्वार्थी नसतात, निस्वार्थी असतात केतू प्रधान व्यक्ती. केतूची महादशा 7 वर्ष असते हा, केतूची महादशा 7 वर्ष असते. आणि राहूची राहूची 18 महादशा वर्ष राहूची 18 वर्ष 18 वर्ष, पण राहूचे केतूची 18 मात्र वर्ष 7च. हा, आणि 7 वर्ष शनीची असते. किती वर्ष? शनीची 19 वर्ष 19 वर्ष, शुक्राची 20 वर्ष, शुक्राची 20 वर्ष शुक्राची 20 वर्ष. शुक्र झाला, आम्ही बघा महादशा बोललोच नाही. बरं झालं तुम्ही बोललात. मग ते मागे राहिलेल्या ग्रहांचं पण बोलता आलं आपल्याला. हो आता गुरु त्याचं 16 रत्न वर्ष. आहे लसूण. आणि नैऋत्य दिशाच आहे हा, राहूची आणि केतूची दोघांची पण नैऋत्य दिशाच आहे. आणि त्याचा वर्ण मातंग वर्ण आहे, तमोगुणी ग्रह आहे, आकाश आणि तेज तत्व आहे. जसं गुरुला आकाश तत्व आहे, तसंच केतूला पण आकाश तत्वच दिलेलं आहे. आणि हो. उग्र आहे, केतूचा स्वभाव उग्र आहे, थोडासा म्हणजे हार्श आहे उग्र म्हणजे. रवी केतू, चंद्र केतू, मंगळ केतू, बुध केतू, गुरु केतू, शुक्र केतू, शनी केतू या ग्रहांच्या युत्या, प्रतियुत्या प्रतिकूल अशुभ फलदायी असतात. आता केतू झाला बघा, आपण काल कोणते ग्रह केले सगळ्यांनी? सूर्य रवी, रवी चंद्र, चंद्र मंगळ मंगळ मंगळ, बुध. बुध आज कोणते केले? गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू.
आज पिढी चाललंय सगळं काम. आता हर्षलचा नंबर आला आता. हर्षल हा अलीकडचा ग्रह आहे. हर्षे म्हणून जो होता ना प्राध्यापक, त्यांनी तो 1781 मध्ये त्याचा शोध लागलेला आहे हर्षल या ग्रहाचा. आणि हर्षल एक नटसम्राट हे पुस्तक आपल्या समूहातले अजिंक्य नाळोले सर आहेत, ते दरवर्षी न चुकता आपल्या स्नेहसंमेलनाला येतात, ते लेखक आहेत. त्यांनी सुरेख लिहिले हर्षल एक नटसम्राट. तुम्हाला जर मिळालं तर ते सुहास समुद्रेंकडून विकत घ्या. खूप छान बरं. पुस्तक आहे. हर्षलची डिटेल माहिती मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला. आपल्या पृथ्वीच्या 64 पट मोठा आहे तो. म्हणजे 64 पृथ्व्या एकत्र केल्या की जेवढा मोठा ग्रह होईल तेवढा मोठा ग्रह हर्षल आहे. आलं लक्षात? पृथ्वीच किती मोठी आहे, आपण अजून फिरलोच नाही. आम्ही वेळेला अजून महाराष्ट्र नाही पूर्ण फिरलोय. मुंबईतल्या मुंबईतच वाऱ्या आमच्या. मग एवढा अख्खी पृथ्वी ती पण 64 टाइम मल्टिप्लाय केल्यावर जेवढं येणार तेवढा मोठा ग्रह हा हर्षल आहे. त्याला प्रजापती ग्रह असे सुद्धा नाव आहे. हा ग्रह तापट, विलासी आणि पुरुष ग्रह आहे. म्हणजे ज्यांचा हर्षल आहे ना प्रभावी असतो ना त्या व्यक्ती तापट असतात. पुरुष ग्रह असल्यामुळे थोड्याशा स्त्रिया सुद्धा थोड्या पुरुषी असू शकतात हर्षल जर पॉवरफुल असेल तर. आणि वियड वागतात. वायू तत्वाच्या राशीतला हर्षल चांगला असतो आणि म्हणजे हो, हो. बुद्धिमत्ता चांगली. चांगले. हर्षल ग्रह अतिशय कुशाग्र, बुद्धिमत्तेचा, विक्षिप्त, लहरी स्वभावाचा, एकट, तापट, विलासी आणि पुरुष ग्रह आहे. त्याचं आता कारकत्व: तीक्ष्ण बुद्धिमत्ता, उत्कृष्ट कल्पनाशक्ती, अचूक तर्क पद्धती, अनुमाने, आधुनिक शास्त्र, विज्ञान, कला, व्यवसाय, राजकारण, भावना, विचार, अंतस्फूर्तीचा पण कारक आहे हा हर्षल. स्वतंत्र गोष्टीची नाविन्याची आवड असणे, विक्षिप्तपणा, लहरीपणा, अनिश्चितपणा, तिरसटपणा, आकस्मिकपणा याचा कारक ग्रह हर्षल हा आहे. आणि हर्षल म्हणजे संशोधन. ज्यांचा हर्षल प्रभावी आहे ना तेच PhD करणार, तेच तेवढ्या कुंडल्या लिहिणार, तेच संशोधन करणार. ज्यांचा हर्षल प्रभावी नाही ना ते त्याच्या मागे त्याच्या नादाला पण नाही लागणार संशोधनाच्या. आपल्याकडे एक हर्षल प्रभावी व्यक्ती आहे मॅडम ताई. हो ग? कोण आहे ग? समीक्षा ताई आहे. त्यांनी सर्वात प्रथम PhD केलेला आहे. त्या पूर्णतः हर्षलाचा त्यांनी जबरदस्त फायदा करून घेतलेला आहे हर्षलाचा. माझं लग्नी आहे हर्षल. हो, तेच तर मग संशोधन वृत्ती, हर्षल आणि विज्ञान निष्ठ. प्लुटो दोन्ही आहेत माझ्या लग्नात. हर्षला नेपच्यून पण आहे का ताई? नाही नेपच्यून तृतीयात का चतुर्थात आहे वाटतं. हर्षल आणि काय? हर्षल आणि प्लुटो. प्लुटो. पण प्लुटो नाही माहिती हा ताई मला. प्लुटोचं खूप कमी माहिती आहे. चांगलं आहे ना आपण त्याचं बोलूया ना. प्लुटो कमी कळतो. धडपड. खून होतो ना एखाद्या व्यक्तीचा खून होतो. नंतर अपघात, मोठे अपघात, घातपात, वेळ एखाद्याला लागतं, दरोडे, अनपेक्षित नैसर्गिक संकट, आपत्ती. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आता सुनामी आली किंवा वादळ आलं किंवा इमारती कोसळल्या, या सगळ्या जेव्हा कधी पडतात हर्षलाचा प्रभाव होतो त्यावेळी. म्हणजे मोठे मोठे आकस्मिक संकटाला आमंत्रण देणारा ग्रह हर्षल आहे. मंगळापेक्षा 1000 पटीने मोठा दुर्घटना घडवणारा पण तो ग्रह आहे. आलं लक्षात? तंत्रमंत्र, गूढशास्त्र, हिप्नोटिझम, ज्योतिषशास्त्र या सगळ्यावर सुद्धा हर्षलचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे आपण जेवढे जमलोत ना सगळ्यांनी घरी हर्षल कुठे तो शोधून काढा आणि आपल्या मोठ्या ग्रुपवर लिहा की माझा हर्षल इथे आहे, आज मी त्याविषयी ऐकलं, मला पटलं किंवा नाही पटलं, जे असेल ते. किंवा आम्ही संशोधनयुक्त बोललो, हो की नाही? संशोधनयुक्त प्रत्येक जण बोलतोय. आपण अचानकच कुणालाही कोणताही ग्रह बोलायला सांगतोय आणि सगळे बोलतायत कारण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे 5-6 वर्ष, पाठ केलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे हर्षल प्रधान व्यक्ती. आता हे जे युद्ध वगैरे होत आहेत ना त्याच्यावर पण हर्षलचा प्रभाव आहे. आता जे इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, हर्षलचा प्रभाव होतोय तो. मध्यंतरी रशियाचं आणि कुठचा देश रशियाचं युद्ध झालं तो युक्रेन आणि रशिया चालूच आहे. युक्रेन. आता थोडी शांतता आहे पण ते चालू. हर्षल प्रभावित केंद्र आहे ती, म्हणून तिथे या असे युद्ध घडतायत. कळलं? आणि लहरी, विक्षिप्त, हेकट, अत्यंत तडफदार, अहंकारी, साहसी, रागीट आणि मी म्हणेन तेच करे
असे हर्षद प्रधान व्यक्ती असतात. आता मी हर्षद प्रधान आहे की नाही माहित नाही, पण आकस्मिक मी अशी कार्यशाळा घेते. मी ज्या दिवशी टाकते त्या दिवशी घेते. मी 8 दिवस 15 दिवस माझं प्लॅनिंग काय नसतं आणि तरी पण मग जेवढे येतील तेवढ्यांना मी नॉलेज देते. पण माझं प्लॅनिंग नसतं कधी. अकस्मितच माझ्या घटना घडतात. आता स्नेहसंमेलन पण आकस्मिक मी डिक्लेअर केलं आणि सक्सेसफुल झालं. म्हणजे तो हर्षल मला हे करत असावा असं आपलं हिला मंजुषाला वाटतंय आणि ते ज्योतिष मित्र मिलिंद त्यांना पण असंच वाटतं की मी हर्षल माझा हे असावा पॉवरफुल. मला संशोधन बाकी आहे. हर्षलाचे चांगले गुणधर्म तेच तुम्ही म्हणजे वापरात येत आहेत ताई. पटपट कुठली अकस्मात कार्यशाळा घेणे वगैरे वगैरे. विज्ञान खूप ज्योतिष मध्ये अभ्यास करताय आणि जो स्पीड आहे तो पण हर्षलाच आहे. आणि स्वतःच पुढे नाही, मी सगळ्यांना समोरून चान्स देते बोलायला. बिलकुल असं बिलकुल. नसतं तुम्ही इतर ठिकाणी गेले तर त्यांचीच बडबड तुम्हाला ऐकायला लागेल. तुम्हाला ते लोक इन्व्हॉल्व नाही का. आपल्याकडे असं नाही. आपल्याकडे नवे जरी असले तरही त्यांनाही संधी बोलायची आपण देतो. त्याच्यामुळे सगळ्यांना आपलं घर वाटतंय. आपले हा समूह म्हणजे सगळ्यांना आपुलकी वाटते आणि इथे सगळ्यांना राहायला आवडतं. कारण ते प्रत्येकाला एक्सप्रेस व्हायला मिळतं. खरं का खोटं? बरोबर. एकदम बरोबर खरं. ना. आता तू तर नवीन आहेस मंजुषा. त्या कांचनताई अगोदर पासून आहेत माझ्याकडे. नवीन सगळ्यांना आपलेपणा वाटतो. खूप म्हणजे नॉलेज सगळ्यांना देतात. वाटतंय, आपला ग्रुप आहे. ते प्रत्येकाला संधी. तुला वाटलं तरी होतं मी बोलायला सांगेन. पण तू बोललीस ना, काहीतरी नाही. बोललीस ना. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येशील तेव्हा काहीतरी तयारीच करून यायचं. हो रेडी पुस्तकं ठेवलं पाहिजे. मला आवडेल मला. वक्तृत्व आपलं वाढतं ना, चांगलं कॉन्फिडन्स वाढतो. परत आपण हे कसं युट्यूबला अपलोड करतो त्यामुळे आपली पण पब्लिसिटी होते की नाही सगळ्यांपर्यंत. उद्या जर मी माझ्या नंबरवर आलं की ते कांचन देरंगे ताई बोलल्या की मंजुषा ताई बोलल्या त्यांचा नंबर द्या, मी देणार. नक्की नक्की. ज्यांचं आवडलं संभाषण ऐकून युट्यूबवर आणि मला कॉल आला तर मी सांगणार हा आटले सर ना त्यांचा हा नंबर आहे तर त्यांना करा फोन. माझं कर्तव्य आहे ते सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेते. म्हणजे फक्त मीच पुढे पुढे नसणार, आपण सगळे एकत्र एक युनिट. आलं लक्षात? बरोबर. आता हर्षलला अतिपापग्रह म्हटलेलं आहे कारण सगळ्या ज्या भयंकर घटना घडतात, सुनामी किंवा आपलं पूर येणं किंवा लावाचा स्फोट होणं सुद्धा हर्षलाच्या आधिपत्याखाली येऊ शकतं. भूकंप मोठे मोठे दुष्काळ किंवा युद्ध होणं हे सगळं जे आहे ते हर्षलचं कारकत्व आहे. आणि याचं 46व्या वर्षी तो हे होतो त्याचं म्हणजे परिपूर्ण होतो. एखाद्याचा हर्षल व्यक्ती असेल ना तर त्याचं 46व्या वर्षी लग्न होऊ शकतं. हर्षल प्रधान आमच्या एका मॅडमचं आहे बरं का ताई. हो ना. आता मात्र त्या 60ला आल्या पण त्यांनी आता विचार केला होता एक 4-5 वर्षांपूर्वी पण मग पुन्हा सोडून दिला. आणि त्या दर 5-6 वर्षांनी त्या विचार करतात की मला लग्न करायचंय पण त्यांचं धाडसच झालेलं नाही. हर्षल आणि सप्तमात शनी कर्केचा हर्षल आहे. त्यांना त्यांची प्रोफाईल मला पाठवायला सांग, मी स्थळ सुचवीन. पण हे विनामूल्य. मी माझं काही ते प्रोफेशन नाहीये. मी आपल्या ग्रुपमध्ये खूप सगळ्या लोकांनी अप्रोच केलं. ते थोडे दिवस त्यांच्याशी बोलतात पण ते खूप माघार घेऊन टाकतात. म्हणजे तेवढं कॉन्फिडन्स असेल आणि त्यांना वाटतंय की एक साथ आता हे वय म्हणजे काय शरीर सुखासाठी नाही पण एक कंपॅनियन कोणतरी पाहिजे. आणि कोण सारखं अवेलेबल राहणार. बहिणी जरी झाल्या तरी त्यांचे पण संसार असतातच होय की नाही. त्या जास्त वेळ देऊ शकत नाहीत. आणि त्यांची त्या डॉक्टर आहे, MD आहे आणि त्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल आता मागे इकडे होत्या. आरामात त्यांना चांगलं स्थळ पण मिळू शकेल. पण ते काय आहे त्यांना असं वाटत की इतकी वर्ष मी राणीसारखी राहिली आता लग्न करून मला कोणाच्या अंडर आता का राहू असा आपण विचार येऊन मार्गावर करू. त्यांच्याशी आधी बोलावं लागेल मला. नाही त्या फक्त विचार करतात बरं का ताई आणि लगेच मागे सरकून घेतात. काय करणार नाही ते मागे जातात. 60 होऊन गेली ना ताई त्यांची. त्यांना ना ओपेल वापरायला सांग. ओपेल वापरायला तर सांग. एवढ्यात फोन वगैरे नाही झाला पण त्या मला PhD झाल्यावर मात्र त्यांनी मला आठवणीनं कॉल केलेला आहे. अरे बापरे तू PhD केलं. त्या आमच्या कॉलेजला आम्हाला हे होत्या HOD होत्या गायनॅक साठी.
अरे वा. आणि छान. नेहमी त्या माझी स्तुती करत असता, नेहमी म्हणतात तू काहीतरी करते. पीएचडी झाल्यावर सगळ्यात पहिला फोन त्यांचा मला आलेला आहे. अरे वा, छान छान, व्हेरी गुड. आणि खूप अशा चांगल्या आहेत त्या, पण त्या लग्नाच्या बाबतीत त्या फार हे करतात. अजूनही बरोबर. त्यांची आई आहे, ते आता साठीला आलेले आहेत आणि आईची इच्छा आहे असं म्हणत असतात सारखे, पण आता बरोबर. बघूयात. पण आई 80 वर्षाची असेल, 80 किंवा हो. 85. बिचारी, तिला ते दुःखच नाही का. हो, बाकीच्यांची झालीये लग्न त्यांची. आता बहिणींची. हर्षलचा रत्न आहे अलेक्झांड्रा. अलेक्झांड्रा. अच्छा. अलेक्झांड्रा हर्षलचा रत्न. आणि ओके. तमोगुणी आहे. हर्षला तमोगुणी आहे ग्रह. अग्नितत्व आहे हर्षलचं. अग्नी पण आहे आणि वायुतत्व पण आहे, दोन्ही आहे. अग्निवायू म्हणजे जास्तच मोठा अग्नी झाला, भडका भडका झाला पूर्ण. अत्यंत उग्र स्वभाव. आणि विद्युत कर्म म्हणजे जर आपण इलेक्ट्रिसिटीचं धन आणि ऋण बाजू असते, तर ऋण बाजू म्हणजे हर्षल. विद्युतची पदकारकत्व म्हणजे पीडा देतो तो हर्षल. आणि दृष्टी त्याची सप्तम दृष्टी, त्याला एकच दृष्टी आहे. राहूला कसं आहे, राहूला किती दृष्टी आहेत? 4 दृष्टी आहेत. केतूला एकच दृष्टी आहे, म्हणजे केतू समोर बघतो, पण राहूला 4 दृष्टी आहेत. तसंच हर्षलला एकच दृष्टी आहे. आणि त्याचे भावबल जे आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 12. 1 2 3 4 5 6 7 8 12. म्हणजे 9 10 11वरच फक्त त्याचं हे नाहीये. 9 10 11वर त्याचं नाहीये. 9 10 11 चांगला असणार नाही का ताई? म्हणजे तिथे देणारे ग्रह कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 12. कोणाकडे तरी चालू आहे ग भारती. जरा माईक बंद कर. हसते मैत्रिणी बरोबर ती. ही मैत्रीण भेटली होती. भारतीला फोन करायला लागेल. कोणतरी करा, फोन करा. कांचन, भारतीला फोन करशील? हो करा. तिला जरा माईक बंद ठेवायला सांग, इको येतोय आवाज. म्हटलं अहो तो हुशारच आहे म्हटलं. कोण आलं भारती बोलते, सगळं ऐकायला येतंय. मीच कॉल करते, 1 मिनिट हा, जरा भारतीला कॉल करते मी. हो. सांगितलंय त्यांनी. ताई बोलताय ना? काय करायचं आता? भारतीला आवाजच जात नाहीये. नाही मी केला ना फोन, बंद केलाय ना. हो ना, केला ना. ओके. नाही, ते डिस्टर्ब मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये पण येणार ना तसं आवाज. हो. रेकॉर्डिंग होत आहे ना आपलं पण. हर्षल आणि ते माझं खूप विसरले मी, 1दा 2दाच केलेलं होतं त्याची कार्यशाळा असे. मी सांगते, आता ती मला करते परत कॉल. नका घेऊ ताई. अलेक्झांड्रा माहिती आहे. राशी बलाबल शुभ राशी म्हणजे हर्षलसाठी शुभ राशी कोणत्या आहेत? 3 7 8 3 7 11 1 8 4 9. 3 म्हणजे मिथुन रास वायू तत्वाची. नंतर 7 म्हणजे वायू तत्वाची तुळ रास. 11 कुंभ रास, ती पण वायू तत्वाची आहे. म्हणजे त्याचं वायू तत्व आहे, या 3 राशी वायू तत्वाचे आहेत. आले लक्षात? त्याच्यानंतर मेष रास, चर रास आहे ही मेष रास. 8 जलरास आहे वृश्चिक. नंतर 4 कर्क, ही पण जलरास आहे. आणि 9 धनुरास, अग्नितत्वाची रास आहे. तर ह्या राशी काय आहे? शुभ राशी आहेत हर्षलसाठी. आणि हर्षलसाठी अशुभ राशी कोणत्या? 10 12 6 5 2. 10 म्हणजे मकर रास, 12 म्हणजे मीन रास, 6 म्हणजे कन्या रास, 5 म्हणजे सिंह रास आणि 2 म्हणजे वृषभ रास. या राशी काय आहे? अशुभ राशी आहेत हर्षलसाठी. आणि योग, हर्षलचे शुभयोग कोणते? तर बुध हर्षल, गुरु हर्षल या ग्रहांच्या युत्या नवपंचम योग खूप शुभ आहेत.
जर तुमच्या पत्रिकेमध्ये बुधाबरोबर किंवा गुरुबरोबर हर्षल असेल तर ती एकदम शुभयोगाची पत्रिका झाली. आणि अशुभ योग कोणते? तर मंगळ हर्षल, शनी हर्षल, रवी हर्षल, राहू हर्षल, केतू हर्षल, शुक्र हर्षल या पापग्रहांच्या युतीबरोबर असेल म्हणजे हर्षल पापग्रहांबरोबर तर ते अशुभ योग. आणि ह्या पापग्रहांबरोबर युती, प्रतियुती, केंद्रयोग, षडाष्टक योग आणि हे सगळे अति अशुभ योग आहेत. ज्या घटना या घडतात ना ज्या वेळेला त्यावेळेला आपल्या कालपुरुषाची जी कुंडली आहे ना त्याच्यामध्ये हा हर्षल बिघडलेला असतो. मंगळाच्या सहस्त्रपटीने त्याचा परिणाम आहे आणि वायू आणि अग्नितत्व हे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हर्षल. बरं. कळलं? आता 6:30 होत आलेले आहेत आणि हर्षलची माहिती व्यवस्थित बऱ्यापैकी दिलेली आहे मी. म्हणजे आता बघ आता आपल्या हर्षल पर्यंत झाले मग आता आपले शिल्लक ग्रह कोणते आहेत? नेपच्यून आणि नेपच्यून आणि प्लुटो. प्लुटो. आता हे 2 ग्रह आहेत आपले ते 2 ग्रह आहेत. तर हे 2 ग्रह आपण उद्या 5ला जॉईन करायचं चालेल? चालेल. सगळं आताच नको निचरा करायला. थोडं थोडं बघण्यात आनंद मिळतो. हा बोला निर्मलाताई बोला. एक टीप देते, एक टीप बक्षीस हा म्हणून. द्या ना टीप द्या. प्रश्न वेळेचा लग्नेश उच्च राशीत असावा. प्रश्न वेळेचा सप्तमेश सप्तमात असावा. सप्तमेशाची सप्तमावर दृष्टी असावी असता आपण ज्योतिषांनी केलेले भाकीत वर्तवलेले भविष्य तंतोतंत बरोबर येते. सप्तमेशाची सप्तमावर दृष्टी असली तर हा प्रश्न वेळेचा लग्नेश उच्च राशीत. प्रश्न तुम्ही काय वेळेचा करा हे जे बोलताय ना हे लिहा आणि मोठ्या ग्रुपवर टाका. सगळेजण मोठ्या ग्रुपवर आहेत आपल्या. हा फोटो पाठवा. फोटो पाठवा आणि ते तुम्ही ना फोटो ठेवू नका. तो बघून लिहा नाही तर झेरॉक्स मारा. बर कारण ग्रुप मधून मग माझ्याकडे मागतील हे लोक तर परत द्या हरवलं ते मी लपडं अंगावर घेणार नाही. ते ज्याने त्याने झेरॉक्स मारून घ्या मग. तुम्ही फोटो टाका मोठ्या ग्रुपवर. ओके ओके. तर मग आता आपलं छान झालं संपन्न. काय मत आहे? कांचन तू सांग मला तुला कसं वाटलं आजचं स्नेह आपलं हे जे काही कार्यशाळा छान झाली? वाटलं. नाही सगळ्या ग्रहांबद्दल चांगलं म्हणजे सगळं डिटेलच सांगण्यात आलं. त्याच्यामुळे खूपच छान झाली कार्यशाळा. काहीच प्रश्न नाही. हो आणि ज्यांना तुम्ही जे खरोखर ज्योतिष अचानक आम्हाला शिकायचंय बोलायला लावलं त्याच्यामुळे आम्हालाही थोडासा कॉन्फिडन्स आला बोलण्याचा. म्हणजे असं Very आपण good, very वाचत good. असतो किंवा माहिती असतं आपल्याला पण असं बोलण्याची वेळ येत नाही ना जास्त शक्यतो. खरंय खरंय खरंय. छान वाटलं. बोलण्यामुळे आपल्याकडे सभादेशपणा येतो. बोलायला आणि देणार तुम्हाला पण. लिंगी सरांचं केव्हा बोलणं ऐकणार मी. ते बालिंगे सर आहे ते नाही बोलले ना बोलणार ते गेले. कुठे गेले ते का? आता आहेत? गेले वाटतं. मला ऐकायचं होतं नसेल त्यांचं. बोलायचं. बालिंगे सरांना बोलायचं नसेल किंवा ते कुठे बाहेर असतील. ऑफिसमध्ये असतील असं. ओके. आपण कसे घरीच आहोत ना आपापल्या. हम्म. ऑफिस मधून बोलता येत नाही. नाही आलं बरोबर. लक्षात. आणि छान बोललीस तू. निर्मलाताई तुम्ही पण बोला. तुम्हाला कसं वाटलं आजची कार्यशाळा? छान झाली छान झाली. 2 दिवस मी सगळ्यांना नव्हते. बोलायला मिळालं. मला कल्पना नव्हती क्लास चालू आहे म्हणून. आज मी सहज टॅब ओपन केला पाहिलं तर चालू होतं. म्हणलं चला. काल पण झाली छान. पण कालच्या ऐका. मी नव्हते. नाही तुम्ही नव्हता. ह्या होत्या मंजुषाताई. त्यांनी काल पण सुरेख माहिती दिली मंगळाची. रेकॉर्डिंग आणि बघते ना. काल हेमंत उपासनी सर होते. ज्योतिष मित्र मिलिंद होते. हो काल. रेकॉर्डिंग बघते ना आता. रेकॉर्डिंग बघते आता. ना मी युट्यूबवर टाकले आणि मी टाकले तुम्हाला मी वैयक्तिक पाठवते पाहिजे तर. नाही आहे ग्रुपवर आहे. आहे ना. हा. अनंत आटले सर तुम्ही बोला कसं वाटलं आजची कार्यशाळा? छान वाटते. तुमच्यापासूनच सुरू केलं आपण बोला. छान होती. आता सगळ्यांनी अशा आपण वेगवेगळ्या एकदम. कार्यशाळा ठेवायच्या. आता हो. हे झाले ना ग्रह झाले की आपण पत्रिकेतले भाव बोलायचं. रोज बरोबर. 2-2 भाव बोलले प्रत्येकाने तयारी करायची आणि बस. बोलायचं. म्हणजे आपली ती रिव्हिजन होईल आणि आपले हे जे युट्यूबचे व्हिडिओ आपल्यालाच कधी विसरलं होतं तर ऐकले की पाठ होणार. हो आपल्यासाठी ते सगळ्यांसाठी मी खटाटोप करते. बरोबर. सारखं पुस्तक धरून वाचायला येतो कंटाळा. मग आपण जे अभ्यास केलाय ते बोललो तर ते कायम मेमरीत राहतं आणि युट्यूबला अपलोड केलं की कधीही तुम्ही ते ऐकू शकता. आणि ज्यांना खरोखर ज्योतिषशास्त्र शिकायचंय त्यांना ते व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता की ऍटलीस्ट हो. बेसिक तर नॉलेज त्यांना मिळतं. हम्म. होय की नाही? हो हो आणि शेअर करा आपले व्हिडिओ सगळ्यांना. लाईक करा, शेअर करा, त्याच्यात कमेंट्स करा. म्हणजे काय होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी मेहनत केली ना आपण सगळ्यांनी ती पोहोचेल. हा बोला बोला. निर्मलाताई ना नेहमी बोलायचं असतं. बोला. हर्षल हा उच्च प्रतीचा बुद्धिमत्ता संशोधक वृत्तीचा ग्रह आहे.
जर हो. पत्रिकेत बुध हर्षल गुरु ग्रहांचे शुभयोग प्रस्थापित होत असतील तर विशेषतः बुध हर्षल युती वर त्याच्यावर गुरूंची दृष्टी असेल तर लोक हे अचाट संशोधन करतात आणि इतरांना 10 वर्ष शक्य होत नाही त्या गोष्टी हे 10 दिवसात शक्य करतात. मी 1 दिवसात सगळं शक्य करते, 1 दिवसात. एक दिवस तेच मला सांगायचं होतं तुम्हाला. मी एक्सेप्शनल केस आहे. हा. काही लोक माझी कुंडली उघडून अभ्यास करतात, आता ही बाई काय नवीन काय टाकणार आहे बॉ. इतर लोक, मला फोन आलेला मागे प्रदीप पंडित सरांचा. मग मी रोज बघतो आता ही काय करणार, रोज आम्ही तुझी कुंडली उघडून बसतो. ते मोठे आहेत ज्योतिषी, ते मला बोलले फोनवर. आणि मला बोलले एवढं तुम्ही सगळं करता, कार्यशाळा घेता आणि आम्हाला विसरता. मग मी म्हटलं या तुम्ही, या वेळेला येईन तर तुम्ही या. आले हो. होते आणि छान त्यांनी सहभाग घेतला होता. ते काय किंवा आपले ते गुरुच आहेत माझे, आपले जकातदार सर माझे गुरुच आहेत. ते आलेले, त्यामुळे छान झाली ना संमेलन. तुम्ही नव्हता आलात, हे आले होते ना आटले सर. आटले सर तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही बोला, मीच बोलतेय. युट्यूबवर पाहिलं मी सगळं हो युट्यूबवर ना. हो. नाही, छान आटले होतं सरांना एकदम. मी विचारते, आटले सर आजचं तुम्हाला कार्यशाळा अटेंड केलीत कसं वाटलं, छान बोललात. होती. हो, मग मस्त होती. आता तुम्ही दुसऱ्यांचे क्लास नाही अटेंड करायचे, आता आपले क्लास घ्यायचे, कळलं का. हो हो ही सुरुवात आहे ही अशी. प्रॅक्टिस मेक हो. मॅन परफेक्ट, है ना. हो. हा, तू बोल कांचन, तू बोल. कांचन बोललीस नाही ना हो अजून? हो, बोलली, सांगितलं ना मी, बोलली. सांगितलं आता बोलली ही मी. मंजुषा व्यवहारे बहुतेक बिझी झाली. ही पण हा, बिझी आहे, तिची मैत्रीण माझा आली. कॉल चाललेला होता, मध्ये मध्ये कॉल चालू असतात माझे. असं ते मंजुषा बोल, तू बोल, काय तुला कशी बोलायचंय? वाटली आजचं कार्यशाळा, कशी वाटली सांग. आजची कार्यशाळा खूपच छान. कसं होतं, आपल्याला माहिती असतं पण ते बऱ्याच गोष्टी विसरायला होत असतं. त्यामुळे सारखं खरंय. सारखं आणि इतरांनी ज्या वेळेला सांगितलेलं असतं त्यावेळेला ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतं, असं पण कळतं, होतं. ऐकतो ना आपण, काहीतरी प्रवास 2-4 करतो. म्हणजे आपल्याला 2-4 गोष्टी येतात पण समोरच्याला अजून दुसऱ्या 4-8 येत असतील तर मग त्याचं मिलाप होऊन अजून जास्तीची माहिती आपल्याला मिळते. खरंय खरंय. आणि सगळ्यांचा असं सहभाग होतो हो आणि हो चांगलं. आणि आता मैत्री पण नाही होते एकमेकांना बघितल्यावर, आपण सगळ्यांची फ्रेंडशिप तेच. होते. गुरु वगैरे ते मला गुरुपद नकोच आहे. सगळ्यांची मैत्रीण आहे मी इथे जेवढे जमलेत त्या सगळ्यांची. तुम्ही मोठ्या ताई आहात पहिले आमच्या. मैत्रीपूर्ण नातं असलं की कसं जवळीक असते. सुदामा मैत्रीण आणि कृष्ण मित्र होते, त्यांची कशी मैत्री होती निस्वार्थी, तशी आपली ही मैत्री राहू दे कायम. आता हे अनंत आटले सर आहे, त्यांची मिसेस पण खूप छान आहे स्वभावाने, ती पण माझी मैत्रीण झाली, माझ्याच वयाची आहे, माहितीये का. हा, त्या दिसल्या नाही बरं का ताई. आल्या होत्या आज त्या, नव्हत्या. आहेत त्या. काय अच्छा. करतायत वहिनी आटले सर, वहिनी काय करतायत जरा दाखव कॅमेऱ्यात. नमस्कार. तुम्हाला बघतो नमस्कार ताई. आम्ही. हाय हाय. तुम्ही पण हाय तुमचा हाय. कॅमेरा उघडून बसायचं युट्यूबवर. तुम्हाला नाही, पण थोडं बोलायची आतमध्ये आम्ही काम संधी देऊ. हा चालेल चालेल, हरकत नाही, जरूर. आमची मैत्रीण आहात तुम्ही मग. होय होय, काय हरकत नाही. हो हो, बरोबर. ओके. त्यांना छान पत्रिका सांगता येते त्यांना. आणि त्यांचे गुरु आटले सर, त्यांनी आपल्या पत्नीला ज्योतिष शिकवलं, म्हणजे किती ग्रेट आहेत ते. आताचे ते ज्योतिबा फुलेच पत्नीला आहेत. शिकवणं तर त्यातल्या त्यात फारच कठीण आहे. मोठ्या शिवधनुष्य नाही, पेललंय त्या सर. हुशार आहेत, त्यांची धनुरास आहे, हुशार आहेत त्या, सॉलिड हुशार धनुराज आहेत. गुरुची रास आहे, अजून काय हवंय. मग तेच ना. चला मग गुरुची सगळ्यांना रास. बाय बाय करूया. बाय बाय. धन्यवाद ताई, एव्हरीबडी. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि आभार. सर्वजण मग आलात फार. आणि छान केलं आपण. त्यामुळे जरा थांबा, एक मिनिट फोटो काढते, स्क्रीनशॉट मारते जेवढे आहेत त्यांचा. बाय बाय बाय.